This meeting is being recorded. नमस्कार सगळ्यांना, वेलकम. आजच्या सेशनमध्ये आज अलका परत खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे की ऋतू बदलामध्ये आहार बदल कसा करायचा, आपलं त्याबद्दलचं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्या आधी आपण थोडक्यात हे मेडिटेशन घेऊ आजचं. तर आजचं मेडिटेशन म्हणण्यापेक्षा धारणा फोकससाठी उपयुक्त जास्त आहे षडचक्र ध्यान. षडचक्र ध्यान म्हणजे आपल्याकडे शरीरामध्ये ॲक्च्युली सात एनर्जी सेंटर्स मानलेली आहेत. आपल्या शरीराचे जे 5 कोश असतात, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश मानलेले आहेत. तर या अन्नमय कोशाच्या नंतरचं जे प्राणमय कोश असतो, तर त्या प्राणमय कोशामध्ये हे सेंटर्स असे मानलेले आहेत आणि एकेका तत्वाचं म्हणजे पृथ्वी तत्वाचं मूलाधार चक्र, त्याच्यानंतर जलतत्वाचं स्वाधिष्ठान चक्र, अग्नितत्वाचं मणिपूर चक्र, अशी ही सगळी 6 चक्र आणि सगळ्यात वरती आपल्या क्राऊनच्या वरती येतं ते सहस्त्रार चक्र. तर अशी ही चक्र आहेत आणि या प्रत्येक चक्राचं एक एक बीजाक्षर आहे, बीजमंत्र आहे. आणि त्या बीज मंत्राचं आपण उच्चारण केलं तर ओमचा जसा नाद असतो तसा या बीज मंत्राचा नाद, त्याचे जे व्हायब्रेशन असतात ते त्या चक्रामध्ये चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब होतात आणि आपल्याला तिथे त्या चक्राची शक्ती बॅलन्स होण्याला मदत होते, असा तो कन्सेप्ट आहे. आणि चांगल्या धारणेसाठी, चांगला फोकस होण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की प्रत्येक या चक्राची एक एक देवता पण आहे. तर मूलाधार चक्राची देवता गणेश, गणपती मानलेली आहे. अजूनही गणपतीचा अनंत चतुर्दशी व्हायची आहे, तर म्हणून म्हटलं आपण आता षडचक्र प्रत्येक बीजाक्षराचा आपण 3-3दा उच्चारण करूयात. आणि मग अशा प्रकारे आपण आपलं आजचं फोकस किंवा धारण आणि ध्यान करूयात. आणि मग नंतर अलका तिचं सुरू करेल. तर सगळ्यांनी कम्फर्टेबली बसा, शक्यतो पाठीचा कणा ताठ असू दे. हाताची ज्ञानमुद्रा मांडीवर ठेवली तर चांगलंय. आणि पूर्ण शरीर सगळं छान शिथिल करूयात. आपण शरीरामध्ये खूप वेगवेगळे स्ट्रेस, होल्डिंग्स, रिॲक्टिव्हिटी अशी साठवत असतो. तर जाणीवपूर्वक शरीराच्या सगळ्या भागांकडे आपली जाणीव नेत एक एक शरीराचा भाग छान शिथिल करूयात. पोट शिथिल करूयात. दोन्ही शोल्डर्स, खांदे शिथिल करूयात. जॉ रिलॅक्स करूयात. डोळे रिलॅक्स करूयात. फील युअर लेग्स टचिंग द ग्राउंड. फील युअर हाऊ बॉडी इज फीलिंग टुडे. इज इट टायर्ड? इज इट फ्रेश? इज इट रिलॅक्स? जशी कशी असेल तशी, काही जजमेंट न करता त्याच्याबद्दल. अवेअरनेस ऑफ अवेअरनेस. आपली बॉडी अशी आहे, मग ती कदाचित टायर्ड असेल, कदाचित फ्रेश असेल, कदाचित काही दुखत असेल, कदाचित ते काही प्लेझंट वाटत असेल, काही असू देत. आपण फक्त शांत रिलॅक्स अवेअरनेसमध्ये रेस्ट करतोय आणि फील करतोय हाऊ माय बॉडी इज फीलिंग टुडे. मन कसं आहे? मनामध्ये जर खूप विचार येत असतील तर जास्ती एनर्जी आहे, डिस्ट्रॅक्टेड माइंड म्हणतात त्याला. किंवा मन शांत असू शकतं, पीसफुल असू शकतं. दोन्ही असलं तरी काही चांगलं किंवा वाईट असं जजमेंट करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फिलिंग हाऊ हाऊ इज माय माइंड टुडे. Feeling your whole body sitting. As you feel your body sitting, you will notice that body is breathing. Breathing in, breathing out. Breathing in, bringing in awareness. Breathing out, relaxing your body. आणि आपण आता षडचक्र ध्यानाला सुरुवात करूयात. त्यासाठी सगळं तुमचं अटेन्शन गॅदर करा अँड ब्रिंग इट टुवर्ड्स द बेस ऑफ युअर स्पाइन. तिथे मूलाधार चक्र,
रूट चक्र असतं. याचं पृथ्वी तत्व असतं. याची गार्डियन देवता गणपती असतं आणि याचं बीज अक्षर आहे लम किंवा लंग. तर आपण हे 3 वेळा उच्चार करूयात. सगळ्यांनी डीप ब्रीथ इन करा आणि आउट करताना आपण लंग म्हणायचंय. लंग. 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 Now gather your whole attention and bring it towards your pelvic area. स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्राला तुम्ही ऑरेंज कलर व्हिज्युअलाइज करू शकता. हे जलतत्वचं रिप्रेझेंट करतं आणि स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र आहे वंग किंवा वम. सो ऑल टुगेदर टेक डीप ब्रीथ इन. वंग. 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 Bringing your attention to your navel area. Manipur chakra. Color to visualize is yellow. And bija mantra is rang. Element is fire element किंवा अग्नि तत्व. तर आपल्या उच्चारांकडे व्हायब्रेशनकडे लक्ष देत येलो कलर व्हिज्युअलाइज करत आपण बीज मंत्र रंग चा उच्चारण करूया. सो ऑल टुगेदर टेक डीप ब्रीथ इन. रंग. 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 Gather your whole attention and bring it towards your heart chakra. Bija mantra is young. Color to imagine is or visualize is green. This is representation of Vayu Tattva. So all together, taking deep breath in. Yang. 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 Bringing your attention to the throat chakra, Vishuddhi chakra. Bija mantra is hung. Color to visualize here is blue. This is a Akasha Tattva. So taking deep breath in. Hung. Hung. Hung.
Bringing your attention up in between two eyebrows, Ajna Chakra. Color to visualize is violet. And we are going to chant Bija Mantra Om, Om here. Oh. Gathering whole attention, bringing it on top of your head, top of your crown. Sahasrar Chakra. We are going to chant 3 times Om again. Om. 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 Feel your body, any vibrations, any peace that this chanting has generated, whatever you are feeling right now. And once ready, gently open your eyes and connect with the surrounding area. Thank you for meditating with me. And now I'll request Alka to start her session. Thank you so much, Anjali. Thank you. दिसतंय का सगळ्यांना? हो हो दिसतंय. एक सेकंड. ओके, सो दिसत नाही स्क्रीन. दिसत नाहीये? नाही. आता दिसतंय ऍक्च्युली. दिसतंय का? हो हो हो, मला हो, दिसतंय. दिसतंय. रेखाताई तुम्हाला तुमचं बघावं लागेल. हे आहे का बरोबर स्क्रीन? तुम्ही कुठला बघताय ते बघावं लागेल. ओके, सो आजचा आपला विषय आहे, जसं अंजलीने सांगितलं की ऋतू बदल आणि आहार यावरती आपण बोलणार आहोत आज. आणि आपल्याला आपल्या भागामध्ये बेसिकली जिओग्राफिकली आपण आता हळूहळू नवीन ऋतूकडे जाणार आहोत. समर म्हणजे सध्या आपला जो उन्हाळा होता तो हळूहळू थंड वातावरण व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता दुसऱ्या ऋतूकडे आपण जाणार आहोत. तर त्या ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये रादर आहाराचे काही नियम आयुर्वेद सांगतो. तर त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत की काय आपण शक्यतो खायला हवं, काय गोष्टी टाळायला हव्या ज्याच्यामुळे आपण त्या पर्टिक्युलर ऋतूचा खूप चांगला अनुभव घेऊ शकतो रादर, किंवा आपण हेल्दी राहू शकतो त्या काळामध्ये. आणि आपण दरवेळेला सांगतोच की हे जे प्रेझेंटेशन आहे हे फक्त एज्युकेशनल पर्पजेससाठी आहे. तुम्ही कुठलाही बदल करायच्या आधी तुमच्या न्यूट्रिशन मध्ये म्हणा किंवा डायटरीमध्ये किंवा कुठल्याही सप्लिमेंट्स तुम्ही घेणार असाल, हर्ब्स घेणार असतात, तर मेक शुअर की तुमच्या प्रोव्हायडरशी बोलल्याशिवाय शक्यतो कुठल्या गोष्टी सुरू करू नका. कारण बरेचसे जण मेडिकेशन्सवर असतात, त्याचे काही इंटरफरन्स होऊ शकतो. सो मेक शुअर की यू आर टॉकिंग टू युअर प्रोव्हायडर बिफोर मेकिंग एनी चेंजेस टू युअर डायटरी प्रोटोकॉल. आता आपण आत्ताच जस्ट आपण ते मेडिटेशन जे पूर्ण केलं त्याच्यामध्ये देखील पंचमहाभूतांचा उल्लेख केला गेला होता, किंवा हे जे चक्रावरती आपण मेडिटेट करतो ही पंचमहाभूत आपल्या शरीरातली आपण उद्दीपित करायचा की तेव्हा त्यांना एक आदरांजली म्हणून आपण त्याचं किंवा ते रेग्युलर चालण्यासाठी म्हणून सकाळचे आपण मेडिटेशन्स करतो. तसंच ज्याप्रमाणे आता हे पूर्ण जो युनिवर्स आहे किंवा हे जे पूर्ण भूतल, नॉट ओनली भूतल पण जे आपण म्हणतो ना एक विश्व जे आहे त्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीवरती पंचमहाभूतांचा प्रभाव आहे.
जसा आपल्या शरीरावरती प्रभाव असतो, ज्याप्रमाणे आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, तसंच आपलं जो वातावरण आहे, आपल्या आजूबाजूला आपण जिथे राहतो त्या वातावरण जे आहे त्या वातावरणावरती देखील पंचमहाभूतांचा प्रभाव असतो. आणि प्रत्येक ऋतू हा त्या त्या प्रमाणच्या कुठल्याही एका एलिमेंटवरती, म्हणजे त्या पंचमहाभूतांपैकी जेव्हा ते पाचही महाभूत एकत्र येऊन त्याचे 3 दोष तयार होतात. म्हणजे आपलं कुठली पंचमहाभूत, तर आपलं एअर म्हणजे ज्याला आपण म्हणतो वायू, जल किंवा वॉटर, अग्नी म्हणजे फायर, त्याचप्रमाणे आकाश किंवा इथर ज्याला आपण म्हणतो, आणि शेवटची जी आहे ती भूमी किंवा अर्थ. तर ही जी पंचमहाभूत जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्याचे 3 दोष तयार होतात. तर हे 3 दोष कुठले, तर वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. आता वातदोष याचा अर्थ काय, वाताचा अर्थ काय, तर जेव्हा पंचमहाभूतांपैकी 2 महाभूत एकत्र येतात त्यावेळेला वातदोष तयार होतो. तर वातदोषातल्या 2 महाभूत कुठली, तर हवा किंवा एअर ज्याला आपण म्हणतो, किंवा वायू, आणि स्पेस म्हणजे आकाश किंवा इथर. जेव्हा ते एकत्र येतं तेव्हा तो वातदोष तयार होतो. वातदोषाचा आपल्या शरीरावरती जेवढा परिणाम आहे तेवढाच आपल्या वातावरणावरती देखील परिणाम आहे. एवढंच काय, तर आपल्या जो डे टू डे लाईफमध्ये आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसामध्ये जे काही तास विभागलेले आहेत, ज्या काही घटिका विभागलेल्या आहेत, त्या घटिकांवरती देखील प्रत्येक दोषाचा प्रभाव असतो. म्हणून एका ठराविक वेळेमध्ये उठणं, ठराविक वेळेमध्ये खाणं, ठराविक वेळेमध्ये व्यायाम करणं आणि ठराविक वेळेमध्ये परत रात्रीचं झोपणं, हे जे नियम आखलेले आहेत, हे या वातांशी म्हणजे ह्या जे दोष आहेत त्या दोषांशी निगडीत त्याला पूरक अशा गोष्टी कराव्यात म्हणून ते नियम आखले गेलेत. तर वातदोष जेव्हा 2 गोष्टींवरती एकत्र येतो त्याच्या पुढचा दोष आहे तो म्हणजे पित्तदोष. आता पित्तदोषांपैकी मध्ये देखील 2 महाभूत एकत्र येतात. तर त्या 2 महाभूतांपैकी पहिलं जे आहे ते म्हणजे अग्नी किंवा फायर, आणि दुसरं म्हणजे पाणी किंवा जल. आता जेव्हा पित्ताचा तुम्ही विचार करता तर हे 2 विरुद्ध तत्व एकत्र आहेत. नीट विचार केला तर 2 विरुद्ध तत्व ज्याला आपण म्हणतो ना की अग्नी ला शांत करण्यासाठी पाण्याची गरज असते, आणि जेव्हा पाणी खूप जास्त व्हायला लागतं तेव्हा त्याला बॅलन्स करण्यासाठी अग्नीची गरज असते. तसं हा पित्त दोष 2 वेगवेगळ्या विरुद्ध दोषांपासून बनलेला आहे, फायर आणि वॉटर म्हणजे अग्नी आणि जलतत्व. तसंच कफदोष, कफदोष हा 2 परत महाभूतांपासून बनला, एक म्हणजे जल आणि दुसरं म्हणजे पृथ्वी किंवा ज्याला आपण भूमी असं म्हणतो. सो या 2 दोषांपासून बनलेलं कुठलं, तर कफ. बेसिकली कफ म्हणजे काय, तर अप म्हणजे पाणी, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा जे काहीतरी होल्ड करून ठेवतं त्याचा तो दोष म्हणजे कफदोष. त्यामुळे कफदोषामध्ये ह्या 2 मुख्य दोषांचा प्रादुर्भाव असतो, पाणी आणि पृथ्वी, ज्याला आपण धरण ज्याला म्हणतो ना, धरून ठेवण्याचं जे काम असतं आपल्या शरीरात. तर अशा आपल्या शरीरातले काही अवयव, त्याचप्रमाणे शरीरातले काही ज्या प्रक्रिया, चयापचयाच्या प्रक्रिया असतील किंवा न्यूट्रिशनच्या ज्या प्रक्रिया असतील, ऍब्झॉर्बन्सच्या ज्या प्रक्रिया असतील, हे सगळ्या कफदोषावरती अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपल्या दिवसभराचा जो दोषांचा विचार केला तर कफदोषाचा जो प्रहर असतो तो म्हणजे सकाळचा साधारण एक 8-9 वाजल्यापासूनचा सकाळी ते साधारण 11 वाजेपर्यंत तो कफदोष जास्त प्रमाणामध्ये किंवा अग्रेशन मध्ये असतो. त्याचप्रमाणे रात्रीचा जो उशिराचा असतो 6-7 पासून ते रात्री 10:30-11 पर्यंतचा जो काळ असतो तो कफदोषाचा असतो. म्हणून आपल्याकडे ते एक तो नियम आखलेला असतो की शक्यतो सूर्यास्तानंतर जेवू नये, कारण तिथे कफदोष प्रवृत्तीत व्हायला सुरुवात होते किंवा त्याची वृद्धी व्हायला सुरुवात असते. त्याच्यामुळे कफदोष वृद्ध होण्याच्या आधी त्याच्या आधी शक्यतो जेवण करावं, आणि त्याच्यानंतर तुमच्या निद्रेसाठी आपण प्रिपेअर करायचं असतं की रात्रीच्या झोपण्यासाठी आपण प्रिपेअर करायचं असतं. जेव्हा तो पित्ताकडे जायला लागतो त्याच्या आधी आपण झोपेत हवे, कारण त्या झोपेमध्ये आपलं जे डायजेशनची प्रोसेस असते ती होऊन मग ऍब्झॉर्बन्सी होऊन आपण वी आर रेडी फॉर द नेक्स्ट मॉर्निंग. आता आपण ऋतूंचा समजा विचार केला तर इंडियाच्या म्हणजे आपण भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये 6 ऋतू येतात, आणि आपल्या इथे जर का आपण विचार केला तर आपल्याकडे आता आपण जिओग्राफिकली इकडे आहोत त्याच्यामुळे आपण इकडच्या गोष्टींचा विचार करणार आहोत. आपण इंडियामध्ये असलेलं किंवा भारतामधली जी आयुर्वेदातले सांगितलेले ऋतू आहेत ते ऋतू आपण इथे अप्लाय नाही करू शकत, कारण आपण ज्या जिओग्राफिकल लोकेशन मध्ये राहतो त्या लोकेशन प्रमाणे आपण खाणं करायचं किंवा आपलं खाणं हवं किंवा रादर ऋतू कुठले ते माहित हवेत. तर टोटल खरं बघायला गेलं तर 6 ऋतू आहेत. तर 6 ऋतू कुठले, तर शिशिर ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, त्याबरोबर हेमंत ऋतू,
आणि मध्ये येतो तो वर्षा ऋतू समरच्या नंतर, आणि वर्षेच्या नंतर येतो हेमंत, हेमंतानंतर येतो शरद. हे 6 ऋतू आपल्याकडे इंडियामध्ये सांगितलेत किंवा भारतामध्ये लिहिले गेलेत. परंतु आपल्याकडे आपल्या भागांमध्ये ज्या लोकेशनमध्ये आपण राहतो त्या लोकेशन काही पण या म्हणजे आपल्या US मधले काही भाग आहेत की जिकडे व्यवस्थित पाऊस आणि अशा गोष्टी होतात, त्याच्यामुळे तिकडे थोडंफार जिओग्राफिकली चेंजेस होतील. पण ओव्हरऑल जे स्टँडर्ड 4 ऋतू इकडे आहेत ते कुठले, तर शिशिर ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म आणि शरद. म्हणजे त्याच्यामध्ये आपण विंटर, स्प्रिंग, समर आणि फॉल हे 4 ऋतू आपल्याकडे स्टँडर्ड आहेत, जे आपण युजली त्याच्या म्हणजे आपले सुट्ट्या वगैरे पण त्याच्या अनुषंगाने आखलेल्या असतात. तर थोडेफार ज्या प्रमाणामध्ये जिथे पाऊस जास्त पडतो तर किंवा त्याच्यामध्ये ओलावा जास्त असतो त्यांनी थोडाफार बदल त्यानुसार करावा. परंतु काही स्टँडर्ड गोष्टी मी सांगणार आहे आणि 2 मुख्य ऋतूंसाठी आपण बोलणार होत आज. ते म्हणजे आपला येणारा हेमंत ऋतू आणि शरद ऋतू आणि त्याच्याबरोबर येणारा शिशिर ऋतू म्हणजे फॉल आणि म्हणजे प्री फॉल, फॉल आणि विंटर ह्याच्या बाबतीत आज आपण सगळ्यात जास्त बोलणार आहोत. आणि पुढचं जे सेशन आपण करू ते कदाचित स्प्रिंग आणि समरच्या दृष्टीने आपण करू मार्च मध्ये वगैरे. सो आत्ताचे आपले 2-3 ऋतू ज्या गोष्टी टार्गेट करणार आहोत ते 2 हेमंत, शरद आणि शिशिर ऋतूंवरती टार्गेट करणार आहोत. तर ॲज आय सेड देर इज नो पर्टिक्युलर मॉन्सून सीझन इकडे. काही भागांमध्ये पाऊस अखंड असतो, म्हणजे जसं आता आशाताईंच्या इथे सियाटलमध्ये म्हणा वगैरे तो बऱ्यापैकी पाऊस पडत असतो. परंतु आपल्याकडे पावसाळा ॲज सच हा ऋतू इकडे नाहीये. युजली स्प्रिंग आणि ऑटमच्या काळामध्ये म्हणजे फॉल आणि स्प्रिंगच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पाऊस इथे पडतो. एकंदरीतच थंडीमध्ये पाऊस तुम्हाला फार कमी दिसतो. त्याच्यामुळे इथे हेमंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना प्री विंटर, जसं काही भारताच्या भागांमध्ये देखील तिथे प्री विंटर किंवा हेमंत ऋतू बघितला जातो, तसा आपल्याकडे हेमंत ऋतू हा युजली दिसतो सगळ्या भागांमध्ये. की ते एक छान ट्रान्झिशन असतं त्याला, एक हळूहळू हवेमध्ये गारवा यायला सुरुवात होते, मग नंतर थोडीशी अजून थंडी वाढून मग नंतर आपण डीप विंटरमध्ये जातो. सो आता सध्या आपण त्या हेमंत ऋतूमध्ये ट्रान्झिशन करून परत पुढच्या महिन्यात आपण शरद ऋतूमध्ये जाणार आहोत. तर आपण हे ऋतू विभागले गेले कसे आहेत आणि म्हणजे कुठल्या कुठल्या महिन्यांमध्ये ते ट्रान्झिशन्स होत असतात किंवा रादर त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर आपल्याकडचे जे 12 महिने आहेत, चैत्र, वैशाख, आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, तसंच इकडे एप्रिल ते मार्च. तर आपल्याकडे आपण समजा डिवाइड केलं गेलं की ते ऋतू कसे डिवाइड केलेत, तर इन जनरल म्हणजे आपल्या रेग्युलर इन जनरल भागांमध्ये एप्रिल आणि मेचा जो महिना असतो तो साधारण लेट स्प्रिंग म्हणून मानला जातो, ज्याच्यामध्ये युजली पाऊस जास्तीत जास्त पडत असतो. म्हणजे त्या काळामध्ये रेन देखील म्हणजे त्याच्याबरोबर वर्षा ऋतू किंवा ज्याला म्हणतो ना आपण थोडासा आर्द्रता हवेमध्ये जास्त असते. आधी आणि नंतर सुरुवात पण आर्द्रतेचीच होते, परंतु त्या काळामध्ये थोडंसं बाष्पाचं प्रमाण आपल्या हवेमध्ये जास्त असतं. सो तो एप्रिल आणि मेचा महिना असतो जेव्हा ते लेट स्प्रिंग फुल चेरी ब्लॉसम, आता आम्ही TCच्या जवळ आहोत त्याच्यामुळे चेरी ब्लॉसम साठी जेव्हा लोक यायला सुरुवात होतात किंवा फुल ब्लॉसम झालेला म्हटलं की समजायचं की दिस इज अ लेट स्प्रिंग स्टार्टेड. त्यानंतरचा पुढचा जो महिने असतात ते म्हणजे जून आणि जुलैचे, साधारण जून आणि ते ऑगस्ट म्हटलं तरी चालेल. जून, जुलै, ऑगस्टचा महिना बऱ्यापैकी समरचे महिने असतात. त्यातल्या त्यात जुलै आणि ऑगस्ट हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग समर असतो. आणि मग ऑगस्टच्या यावर्षी तर ऑगस्ट मिड नंतरच हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली. तर युजली सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो महिना असतो तो अर्ली फॉल मध्ये धरला जातो. आणि अर्ली फॉल मध्ये परत पाऊस पडायला सुरुवात होते, कारण हे नॅचरल गोष्ट आहे की निसर्गाला माहिती असते की केव्हा नवीन उत्पत्ती करायची आणि केव्हा, जसं आपलं सायकल बंद होतं जेव्हा त्याचं एखाद्या गोष्टीचा नाश होऊन परत सुरुवात होते, तसं त्याचा जो उत्पत्तीचा जो पिरियड असतो त्याला प्रिपेअर करण्यासाठी म्हणून पहिल्याला त्याचा नाश करण्याची आवश्यकता असते त्याची, किंवा ते जाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे त्यानुसार निसर्ग ठरवतो की आता या काळामध्ये आपल्याला झाडांवरती हळूहळू पिवळे पण आणायचे, त्यांना ती पानं गळायची आहेत, त्याच्याशिवाय ते नवीन पानं येऊ शकत नाहीत. म्हणून हा जो महिना असतो तो लेट फॉल मध्ये धरला जातो. साधारण नोव्हेंबरच्या आय वुड से पहिल्या 1-2 आठवड्याच्या नंतर हळूहळू तो लेट फॉल थंडी वाढायला लागते आणि डिसेंबरच्या पहिल्या साधारण 1-2 वीक्स पर्यंत ती थंडी त्या डीप विंटरकडे ट्रान्झिशन व्हायला सुरुवात होते त्याची. आणि मग डिसेंबरचा साधारण पहिला दुसरा आठवडा तिथपासून ते अगदी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत खरं तर आपल्याकडे बऱ्यापैकी थंडी असते.
आता काही भागामध्ये जिथे सायली वगैरे राहते त्या भागामध्ये तर म्हणजे असं म्हणलं जाईल की 4-5 महिने फक्त विंटरच असतो, कारण ऑल दे सी इज द स्नो. त्याच्यामुळे त्या भागामध्ये कफाचं प्रमाण खूप जास्त असतं. एकंदरीतच कफकारक भाग म्हटला तरी ते चालेल. तो जो प्रदेश असतो तो कफकारक प्रदेश म्हणून म्हटला तरी चालेल. तर आणि मार्चच्या सुमारामध्ये हळूहळू अर्ली स्प्रिंगला सुरुवात होते, म्हणजे ज्याला आपण वसंत ऋतूची सुरुवात म्हणतो. ती अर्ली स्प्रिंगची सुरुवात साधारण मार्चमध्ये व्हायला सुरुवात होते. आता ह्या तीनही जे सगळे आपण मुख्य जे 4 सीझन्स बघितले किंवा 4 जे ऋतू बघितले, त्या ऋतूंमध्ये प्रत्येक दोषाचा प्रभाव कसा असतो ते आपण बघूया, की प्रत्येक ऋतूमधले कुठले कुठले दोष डॉमिनेटिंग असतात, की तो त्या पर्टिक्युलर ऋतूचा राजा असतो. सो जो वात दोष ज्याला आपण म्हणतो, तो वात दोष हा सुरुवात होतो ऑटम आणि अर्ली आणि लेट, म्हणजे फॉलमध्ये साधारण ज्याला म्हणतो ना, अर्ली आणि लेट दोन्हीही. म्हणजे फॉलचा किंवा हेमंत आणि शरद ऋतूचा राजा कोण असेल तर तो वातदोष. वातदोषाचा सगळ्यात जास्त प्रभाव या काळांमध्ये तुम्हाला दिसून येतो, कारण हळूहळू पृथ्वी त्याचं रोटेशन बदलत असतं. त्याच्यातले सूर्याचे जे किरण असतात ते थोडे लांबवर जात असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू थोडासा थंडावा हवेमध्ये यायला सुरुवात झालेली असते. आणि त्याच्यामुळे जो थंड वारा जो असतो तो वात वाढवणारा वारा असतो. त्याचबरोबर एक प्रकारचा ड्रायनेस, कारण सूर्याची किरणं पोचत नसली की हळूहळू ड्रायनेस यायला सुरुवात होते. तो जो ड्रायनेस असतो एक्स्ट्रीम सूर्याच्या किरणांमुळे देखील ड्रायनेस असतो, परंतु हा वात वाढल्यामुळे किंवा हवेचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वारे जास्त वाहिल्यामुळे तो ज्या प्रकारचा एक ड्रायनेस शरीरामध्ये येतो तो वात वाढवणारा असतो. त्यामुळे हेमंत आणि शरद ऋतू हा वातकारक आहे. त्याचबरोबर लेट स्प्रिंग आणि समर, म्हणजे जेव्हा तो कफाचा जो पिरियड संपतो, जेव्हा थंडी संपायला लागते आणि जेव्हा स्प्रिंगची सुरुवात व्हायला लागते किंवा वसंताची सुरुवात व्हायला लागते, तर या वसंताचा आखरी टप्पा, सुरुवातीचा टप्पा नाही, वसंताचा आखरी टप्पा म्हणजे साधारण आपण म्हणू शकू की मेच्या सुमारास वगैरे किंवा लेट 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 एप्रिल आणि मेची सुरुवात, तो जो लेट स्प्रिंग आणि त्याबरोबर ग्रीष्म ऋतू म्हणजे पूर्ण जो समरचा भाग आहे तो, तर त्या काळामध्ये पित्ताचा प्रभाव असतो. त्याचबरोबर कफाचा प्रभाव हा पूर्ण विंटरभर असतो, म्हणजे अर्ली स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचा सुरुवातीचा टप्पा आणि पूर्ण हा शिशिर ऋतूचा टप्पा किंवा विंटर, या भागामध्ये कफ दोष हा सगळ्यात जास्त अग्रेसर असतो. तर किंवा त्याचा तो राजा म्हटला जाईल त्या ऋतूंचा. तर ह्या पर्टिक्युलर काळांमध्ये शक्यतो त्याला पोषक असणारं अन्न आणि त्याला ॲग्रिवेट न करणारं, म्हणजे शक्यतो त्याचा प्रादुर्भाव न होण्याचं कारण म्हणजे किंवा त्याचं जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणतो ना प्रकोप न होण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण काय आणि कसं करायचं, ती स्ट्रॅटेजी कशी वापरायची, ते आपण या प्रेझेंटेशनमध्ये आज बघणार आहोत. स्पेशली ॲज आय सेड की आपण आज हेमंत आणि शरद ऋतू त्याचबरोबर शिशिर ऋतूकडे म्हणजे विंटरकडे जास्त बघणार आहोत. तर आता या काळामध्ये जेव्हा सीझनल चेंजेस होत असतात, तर या काळामध्ये काही गोष्टी आपण साधारण 3 मेन गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं किंवा साधारण 3 गोष्टी टार्गेट करायच्या असतात. तर त्याच्यामध्ये पहिलं जे असतं ते म्हणजे ऑलवेज जेव्हा सीझन चेंज होत असतो, जेव्हा त्या ऋतू बदल होणार असतो, त्याच्या एक स्टेप पुढे आपण राहायचं. तर ते कसं राहायचं, तर पहिल्यांदा त्याचं पॅटर्न लक्षात घ्यायचं आपण की प्रत्येक ऋतूंचा एक 3 टप्पे असतात, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये ते ऋतूचे जे दोष आहेत ते विभागले गेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा असतो संचयाचा, दुसरा टप्पा असतो प्रकोपाचा आणि तिसरा टप्पा असतो शमनाचा. संचय म्हणजे अक्युमुलेशन, प्रकोप म्हणजे ॲग्रवेशन आणि तिसरा जो टप्पा असतो तो डिस्पर्शन. आता तिसऱ्या टप्प्याचं एवढं आपल्याकडे म्हणजे जास्त लक्ष देण्याची गरज नसते, परंतु सगळ्यात जास्त जो महत्वाचा भाग असतो, जो आपण सुरुवातीपासून जर का कंट्रोल केला तर पुढे जाऊन त्याचा त्रास होत नाही, तो म्हणजे अक्युमुलेशनचा किंवा संचयाचा जो भाग असतो. किंवा एखादा दोष जेव्हा त्या पर्टिक्युलर ऋतूंमध्ये जेव्हा आपण पुढे जाणार आहोत आणि त्या पर्टिक्युलर ऋतूंचा तुमचा संचयाचा पार्ट आपल्याला माहिती असेल, जसं आपण म्हणतो ना की एखादा रोगाची सुरुवात म्हणजे आपण युजली म्हणतो की जेव्हा तुम्हाला सर्दीची सुरुवात होते तेव्हा पहिला आपल्याला एक जाणीव होते आपल्या शरीराला किंवा रादर तुमचं शरीर आपल्याला जे एक प्रकारचं सिग्नलिंग देत असतं ते म्हणजे आपल्या थ्रोटमध्ये इचिंग होणं किंवा कुठेतरी आपल्याला असं खरखर खरखर सुरुवात होते किंवा एक थ्रोट हर्ट व्हायला सुरुवात होते. तर त्याच वेळेला समजा आपण औषधांचा व्यवस्थित उपयोग केला, जी काय आपल्या घरातली जे काढे आणि ते सगळं सुरुवात केली, तर त्याच पुढचा जो प्रकोप होत असतो सर्दीचा तो होत नाही.
तर म्हणून सुरुवातीला असं म्हटलं जातं कायम की जेव्हा पहिले पहिले सुरुवातीचे जे 48 तास असतात किंवा जे 2 दिवस असतात जेव्हा सर्दीची सुरुवात होते त्याच वेळेला समजा तुम्ही टार्गेट केलं तर पुढे जाऊन तुम्हाला तो कंट्रोल देता येतो. तसंच कोविडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्यांना कोविड ची सुरुवात असते किंवा ज्यांना जस्ट झालेलं किंवा जस्ट टेस्ट आलेली असेल त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जर का तुम्ही ते औषध घेतलं तर यू आर बेटर ऑफ, कारण तुम्हाला तो पुढे होणारा त्रास होत नाही. तसंच प्रत्येक ऋतूंच्या चेंजेस बद्दल असतं. तर संचयाचा भाग हा महत्वाचा असतो. त्याप्रमाणे कुठल्याही रोगाचा कंट्रोल हा आपण संचयाने करू शकतो. त्याच वेळेला समजा त्याचं टार्गेट केलं गेलं तर ते आपल्या हाताबाहेर जात नाहीत त्या गोष्टी किंवा आपल्याला त्याचा त्रास होत नाही. तसंच संचयाचा समजा विचार करून त्याला उपयोगी असणाऱ्या स्ट्रॅटेजीज आपण सुरुवात केली करायला की किंवा ते अन्न पदार्थांचा जो चेंज असतो किंवा जे बदल असतात ते त्याच वेळेला समजा केले तर पुढे जाऊन तो ऍग्रिवेट करतो, त्याचा प्रकोप होण्यापासून आपण थांबवू शकतो. कारण प्रत्येक सीझन मध्ये जसं सीझनल चेंजेस आहेत तसं प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. तर ज्या पर्टिक्युलर प्रकृतींमध्ये वात प्रकृती जास्त आहे, पित्त प्रकृती जास्त आहे, कफ प्रकृती जास्त आहे, तसं ह्या प्रत्येक सीझन प्रमाणे त्या स्पेशली आता हा जो वात सीझन आपण पुढे जाणार आहोत वात सीझन मध्ये किंवा आता जो सुरू झालाय हळूहळू, तर ज्यांची ओरिजिनल वाताची प्रकृती आहे किंवा रादर ज्यांची आता विकृती वाताकडे आहे त्यांनी विशेष लक्ष द्यायचंय, कारण त्यांना या काळामध्ये त्रास होण्याचा संभव जास्त असतो. त्याच्यामुळे हाडं दुखणं वगैरे हा जो प्रकार आहे तो सगळा ह्या वात काळामध्ये जास्त अग्रेशनकडे जाऊ शकतं. म्हणून जास्तीत जास्त स्ट्रॅटेजीज ह्या त्या प्रकारे की खाण्यात काय बदल करायला हवे ते आपण पाहूया. आता अर्ली ऑटम म्हणजे जो आत्ताच्या काळात आपण जो आहोत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो महिना आहे तो हेमंत ऋतूचा महिना आहे. तर हेमंत ऋतूमध्ये संचय कोणाचा सुरू झालेला असतो तो वाताचा, म्हणजे वाताचा संचय ऑलरेडी हळूहळू सुरुवात झालेली असते आणि त्याचं ऍग्रिवेशन म्हणजे प्रकोप देखील वाताचाच असतो. त्याच्यामुळे हा महिना हा पूर्ण वाताचे महिने म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे महिने हे पूर्ण वाताचे महिने म्हणून मानले जातात. आणि त्याच्यामध्ये आपण वात रिड्यूस करण्याच्या म्हणजे स्पेशली वात कंट्रोल रिड्यूस पेक्षा पण कंट्रोलमध्ये राखण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याची जरुरी असते किंवा ते आपल्याला जास्त अनुभवायला पाहिजे. त्याचप्रमाणे लेट ऑटम म्हणजे शरद ऋतू ज्याला आपण म्हणतो, एक आपली जी कोजागिरी पौर्णिमा झाली की त्याच्यानंतरचा जो काळ असतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा महिना, त्या काळामध्ये जेव्हा आपण गिअर स्विच करणार आहोत आता नोव्हेंबर नंतर जेव्हा हळूहळू आपण त्या डिसेंबरच्या मिड मध्ये जाणार आहोत ज्यावेळेला तो थंडीचा सीझन सुरू होणार आहे किंवा जो ग्रीष्म ऋतू सुरू होणार आहे त्याच्या आधी त्या दोषाचं ऑक्युम्युलेशन किंवा संचय व्हायला सुरुवात होतो. तो दोष यायला सुरुवात होतो घरात. तर तो जो दोष येण्याचा जो दोष असतो तो म्हणजे कफ दोष आणि सगळ्यात ऍग्रिवेशनचा दोष आहे परत तो वात दोष असतो. म्हणजे त्यावेळेला हळूहळू थोडं कफाला बॅलन्स करणाऱ्या देखील ज्या गोष्टी आहेत त्या करायला सुरुवात करायला हवीत. आणि तुम्ही नीट विचार केलात ना तर त्याच काळामध्ये आपले पर्टिक्युलर सण येतात. म्हणजे आपण नीट पाहिलं तर आपले जो आपली दिवाळीचा सण असतो तो म्हणा किंवा आपला जो इकडचा थँक्सगिव्हिंगचा सण असतो तो म्हणा, तर हे जे सण आहेत ते त्या काळामध्ये कफाला बॅलन्स करणारे पण त्याच वेळेला वाताला ऍग्रिवेट न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे अन्न पदार्थ आहेत ते त्यावेळेला युजली आपल्या त्या पूर्ण ताटामध्ये किंवा त्या पूर्ण आखलेल्या सणांमध्ये दिलेले असतात. की पोषक ज्या गोष्टी आहेत म्हणजे तूप वगैरे जे प्रकार आहेत ना ते वाताला जे पोषक आहेत त्याच्यामध्ये केलेले लाडू, त्याच्यामध्ये केलेल्या तळणीचे पदार्थ हे सगळे त्या वाताला थोडं कंट्रोलमध्ये आणण्यासाठीचे असतात. ऍग्रिवेशन ऑफकोर्स कफ ऍग्रिवेट करण्यासाठी म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे किंवा फॅटचं प्रमाण जास्त आहे ते खूप खाऊ नये. परंतु म्हणून उठणं लावण्याचा एक आपल्याकडे भाग असतो की ज्याच्यामध्ये आपण अगदी व्यवस्थित त्याच्यात काही गोष्टी अशा थंडीला पूरक म्हणजे थंडीला आपलं शरीर थोडं वॉर्म ठेवतील अशा गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या गेलेल्या असतात. तर हे जे सगळं हा जो सगळा प्रकार आहे हा त्या पर्टिक्युलर सणांच्या बरोबर खाणं हा वेगळा भाग आहे पण ह्याच्या पाठीमागे काहीतरी एक सायन्स आहे म्हणून ते त्या काळामध्ये दिलं गेलंय. तर स्ट्रॅटेजीज युजली कफ आणि वात कंट्रोल करण्याच्या दोन्ही हवात या काळात किंवा या महिन्यांमध्ये. आता आपण बघूया की वाताचं जे आपण म्हणलं की दोन आपण गोष्टींवरती बघणार आहोत. तर वाताची प्रॉपर्टी काय, तर एअर आणि इथर ह्या दोन त्याचे दोष आहेत. म्हणजे हवा आणि म्हणजे वायू आणि इथर म्हणजे ज्याला आपण आकाश म्हणू शकतो. तर हे दोन्ही एकत्र आल्यानंतर तो वातदोष तयार होतो. तर या वातदोषाचे गुणधर्म कुठले, तर वातदोष हा कायम वृक्ष असतो, ड्राय असतो, कायम लाईट असतो म्हणजे हलका असतो वजनाने किंवा ज्याला आपण म्हणतो ना पटकन असा इकडे तिकडे पळू शकणारा, लाईट असल्यामुळे तो कुठेही पळू शकतो
पटकन आपल्या शरीरामध्ये कुठेही जाऊ शकतो. आणि तिसरी जी प्रॉपर्टी असते, हवा असल्यामुळे किंवा त्याचा वायू हा प्रादुर्भाव मुख्य त्याच्यातला एक एलिमेंट असल्यामुळे हा वातदोष हा कायम कोल्डर म्हणजे थंड गोष्टींकडे किंवा थंड आपल्या शरीराला ठेवतो. तर म्हणून ज्यांना तुम्ही बघितलं असेल की ज्या लोकांमध्ये वातदोष अग्रेशन मध्ये असतो किंवा ज्यांची प्रकृती मुळात वाताची असते, त्यांचे युजली हातपाय थोडेसे थंड असतात किंवा थोडी पटकन त्यांचे हातपाय थंड होण्याची प्रक्रिया असते किंवा त्यांना कायम थंडी वाजत असते. कुठेही अगदी थोडं जरी टेम्परेचर मध्ये फरक पडला तरी त्यांना अरे नाही मला वारा सहन होत नाही बाबा, मला टोपी घालू दे आणि मला काहीतरी असं थंड अंगात पाहिजे, गरम अंगात पाहिजे घालायला. आता या वाताचं काय म्हणजे काय त्याचं एक प्रकारची प्रॉपर्टी काय आहे त्याची किंवा तो काय करतो शरीरामध्ये आपल्या. तर आपली जी नर्वस सिस्टम आहे म्हणजे आपली जी मज्जातंतूंचा जो भाग आहे सगळी जी सिस्टीम आहे ती, त्याचबरोबर आपल्या शरीरातलं मॉइश्चर मेंटेन करण्याचं जे काम आहे ते पण वातदोष करतो. मॉइश्चर मेंटेन करण्याचं काम कफाकडे पण आहे, पण त्याच्या बरोबरीने जो दोष काम करत असतो तो म्हणजे मॉइश्चर. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आपल्या अख्ख्या धातूंना बनवतो म्हणजे ही सप्तधातू ज्याच्यावरती अवलंबून असतात, त्याची पहिली सुरुवात असते ती रसधातूची जी म्हणजे डायजेशन. तर ते डायजेशनचं रेग्युलेशनचं जे काम आहे ते वातदोषाकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजा त्याच्याकडे पहिला योग्य लक्ष दिलं गेलं नाही तर तो पूर्ण पुढचे पूर्ण पुढचे सीझन किंवा जे पूर्ण पुढचे येणारे जे चांगले ऋतू असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे दिस इज अ टाइम, टेक केअर ऑफ इट. डायजेशन वरती जास्त आणि व्यवस्थित त्याच्यावरती काम करायचं. आणि शेवटचा जो टप्पा असतो तो म्हणजे रिलॅक्सेशनचा. म्हणजे वात हा तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स्ड असेल तर तुम्ही ओव्हर थिंकिंग करणं किंवा या गोष्टी होत नाहीत, तुमच्या ग्राउंडिंग मध्ये राहता. परंतु जरा देखील शरीरातला वात वाढला की तुमची विचार करण्याची क्षमता एकाच 2 मिनिटामध्ये 10 ठिकाणी जाते. 2 मिनिटात तुम्ही 4 गोष्टी करण्याचा प्रयत्न करता. सो हा जो प्रकार आहे सगळा, जेवढा वात हा मोस्ट क्रिएटिव्ह ज्याला म्हणतो ना, अत्यंत आकलन शक्ती त्याची म्हणजे ज्याची जी आपण इमॅजिनेशनची जी शक्ती म्हणतो ती खूपच म्हणजे खूपच जास्त असते. यू कॅनॉट बीट एनीबडी. म्हणजे वात प्रकृतीच्या लोकांमध्ये इतका दे आर एक्सलंट रायटर्स अँड इमॅजिनेटर्स. ते इतकं सुंदर लिहू शकतात किंवा इतक्या सुंदर गोष्टी सादर त्यांच्या डोक्यातनं येत असतात. पण त्याचबरोबर ते क्विक असल्यामुळे एका ठिकाणी वायू राहत नाही. तो साधारण त्याचं कॅरेक्टरच आहे की सगळीकडे फिरणं. त्याच्यामुळे वात इम्बॅलन्स मध्ये आला की हा प्रॉब्लेम सुरू होणार. किंवा मग डायजेशन जर का व्यवस्थित नसेल तर वाढण्याचं जे प्रमाण असतं शरीरातलं किंवा टॉक्सिन्स रिलीज न होणं, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होणं आणि मग त्याच्यामुळे पुढे जाऊन आर्थरायटिसचे प्रॉब्लेम होणं. आणि हा जे सगळ्या प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत, ड्राय स्किन आणि सतत ऑफ विचार असणं किंवा फॉगीनेस असणं, हा जो प्रकार आहे हा वाताच्या इम्बॅलन्समुळे असतो. त्याच्यामुळे बॅलन्स डायजेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू द ओव्हरऑल बॅलन्स. आणि ज्याला आपण समवात म्हणतो, म्हणजे जेव्हा वातांमध्ये आम असतो, सम म्हणजे ज्याच्यामध्ये आम असलेला वात जर का सुरुवात झाली आपल्या शरीरात तर मग आर्थरायटिस सारख्या वगैरे गोष्टी आपल्या शरीरामध्ये वाढतात. आता वाताचं एक इन्क्रीज म्हणजे ज्याला आपण वात वाढवणारे फ्लेवर्स किंवा टेस्ट कुठले आहेत, म्हणजे समजा तुमच्या जेवणामध्ये ह्या टेस्ट तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये यायला सुरुवात झाली तर तुमच्या शरीरातला वात वाढणार. तर त्याच्यामध्ये एक तीक्ष्ण चव असते, म्हणजे पंजंट ज्याला म्हणतो असे ती चव, ऍस्ट्रिंजंट म्हणजे तुरट चव आणि बिटर म्हणजे कडू चव. हे जे ज्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा वात वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. हे कशामध्ये जास्त सापडलं जातं तर लोणच्याचा समजा तुम्ही विचार केला तर काही लोकांना लोणचं खूप खाण्याची सवय असते आणि या काळामध्ये समजा तुम्ही लोणच्याचं प्रमाण जास्त वाढवायला सुरुवात केली, एक तर त्याच्यामध्ये तीक्ष्णता पण असते, पंजंट असतं ते. त्याचबरोबर ते थोडंसं त्याला म्हणतो ना आपण की ते फर्मेंट केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा तुरटपणा, सॉल्टचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही जर का ते कंट्रोलमध्ये नाही खाल्लं. बरं, कारलं हा एक अजून भाग आहे. ज्या लोकांचा वात वाढलेला आहे त्या लोकांसाठी युजली कारलं खूप प्रमाणामध्ये सेवन करू नये, कारण कारल्यामध्ये कडू रस आणि त्याचबरोबर ड्राईंग रस, ज्या गोष्टींमध्ये कडू रस आहे त्या गोष्टींमध्ये शक्यतो ड्राईंग हा रस असतोच. त्याच्यामुळे ज्या लोकांना ऑलरेडी वाताचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कारलं वगैरे ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्या कंट्रोलमध्ये खाव्या. त्याचबरोबर ज्यांना खूप स्ट्रॉंग ब्लॅक टी म्हणजे उकळून चहा प्यायची सवय असते त्या लोकांमध्ये देखील वाताचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण टी किंवा चहा हा मुळातच ऍस्ट्रिंजंट आहे, तो ड्रायर आहे, ड्राय करण्याचं काम करतो. म्हणून आपण थंडीमध्ये जेव्हा खूप थंड असतं
त्या काळामध्ये आपण आलं घालून चहा प्यायची इच्छा होते आपल्याला, आपल्या शरीराला. कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा तो पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं तेव्हा ते ड्राय करण्यासाठी नॅचरली हे शरीराची भूक आहे की बाबा मला असं असं हवंय, म्हणून आपण तो चहा त्या काळामध्ये जास्त पितो. तसंच स्ट्रॉंग ड्रिंक आणि रॉ सॅलड्स, बऱ्याचशा लोकांना रॉ सॅलड्स रात्री खायची सवय असते. तर अशा वेळेला पण रॉ सॅलड्सचं कॅरेक्टरिस्टिक्स ते आहे की जेव्हा तुम्ही रॉ पदार्थ जास्त खाता तेव्हा तुम्ही ड्राय करताय शरीराला जास्त. तर अशा वेळेला तुम्ही रात्रीचं खाण्यापेक्षा सकाळचं खाण्यामध्ये त्याचा उपयोग जास्त करावा या महिन्यांमध्ये, रादर दॅन इटिंग ॲट नाईट. आता युजली फॉल मधील जनरल रेकमेंडेड डाएट, आता आपण काय खूप पदार्थ आज बघू शकणार नाही कारण वेळेचा अभाव असतो. तर नोव्हेंबरचा जो थँक्सगिव्हिंगचा पिरियड असतो त्या काळामध्ये मी काही रेसिपीज दाखवणार आहे रिलेटेड विथ आपल्या त्या सीझन प्रमाणे. सो युजली काय रेकमेंड करतात या काळात, तर वॉर्म डिशेस म्हणजे शक्यतो थंड पदार्थ खाऊ नयेत, रूम टेम्परेचर पदार्थ खाऊ नयेत. शक्यतो गरम एखादी गोष्ट, आणि मायक्रोवेव्ह पेक्षा पण जे आपण म्हणतो ना गरम गरम आम्ही बनवतोय आता गरम बनवून खायला बस, असं ज्याला आपण आई सतत आपल्याला सांगते किंवा सांगायची रादर की हा गरम मी उकळीचं तुला देते ते पहिलं खा. आणि पहिल्या उकळीची जी चव असते ना ती दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेला थंड होऊन जेव्हा गरम करतो त्याला ती चव येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो वॉर्म डिशेस ज्याच्यामध्ये थोडीशी गोडसर चव आहे, माइल्डली स्पायसी, खूप जास्त स्पायसी नाही पण ज्याच्यामध्ये थोडासा स्पाइसचा एक भाग असतो, आणि सावर फ्लेवर्स म्हणजे त्यात थोडासा आंबट, पण अति आंबट नाही पण थोडासा आंबटसर चव असलेलं जे पदार्थ असतात ज्याची जी चव असते ते आपण खाण्याचा जास्त जास्त विचार करायचा, कारण ती प्रॉपर्टी आहे आपल्या शरीरातलं मॉइश्चर वाढवण्याची. आणि त्याच्यामध्ये आपण नरिशमेंट मिळते आपल्या शरीराला. वातदोषाला नरिशमेंटची युजली हा अभाव असतो की त्याला योग्य नरिशमेंट नसते, की कारण ते इतकं ड्राईंग असतं आणि चंचल असतं की पटकन नरिशमेंट मिळणं त्याला पॉसिबल नाही त्या पदार्थांमुळे. कारण त्यांचं एकतर ॲपिटाईट पण वातदोषाचं, प्रकृतीची जी लोक आहेत वातदोषाचं, त्यांना एका वेळेला खूप जास्त अन्न खाता येत नाही, किंवा वातदोषाच्या ज्या आपण स्टेजेसमध्ये असतो एक साधारण 50-55 नंतर, त्याच्यामुळे आपला आहार थोडा कमी होतो त्या काळामध्ये. तर त्यावेळेला त्यांना नरिशमेंटची गरज असते आणि ग्राउंडिंगची पण गरज असते, रिलॅक्सेशनची गरज असते. त्याच्यामुळे असेच प्रकार खावेत की ज्याच्यात खूप जास्त तीक्ष्णता नाहीये, खूप जास्त असं ज्याला म्हणतो ना खूपच आंबट आणि खारट पण टेस्ट नाही, थोडीफार टेस्टचा त्याच्यामध्ये वापर करावा. आता ह्याच्यातले साधारण काय काय आपण करू शकतो, काय गोष्टी आहेत, तर त्याच्यात कुक्ड ओट्स हा खूप चांगला सुरुवातीचा. आता कारण मी हे जे पदार्थ आहेत सगळे हे इकडच्या स्टाईलमध्ये दिलेत कारण आपण इकडे आहोत, इकडे राहत असताना जिओग्राफिकली जे मिळतंय ते आपण खावं. आता ह्याच्यामध्ये इंडियन पदार्थ येऊ शकतात का? हो, येऊ शकतात नक्कीच. परंतु हे जे पदार्थ आहेत ते इकडे सहज उपलब्ध होणारे आहेत आणि प्रत्येकाला घरी पटकन करता येण्यासारखे आहेत, म्हणून त्या गोष्टींचा मी इथे जास्त उल्लेख केलाय. तर ज्याच्यामध्ये काही लोकांना क्विक ओट खाण्याची सवय असते, तर क्विक ओट पेक्षा पण जे ट्रेडिशनल स्टाईलचे ओट्स असतात ते, ज्याच्यामध्ये आपण छान त्याला व्यवस्थित शिजवू शकतो सकाळचं, आणि मग त्याच्यावरती थोडंसं केळ्याचे काप वगैरे घालून मग ते सकाळचं खाणं. त्याचबरोबर आपल्याकडे तांदळाची पेज खायची सवय आहे. तुम्ही जर का नीट विचार केला तर थंडीच्या काळामध्ये किंवा जेव्हा तो ग्रीष्माचा शरद ऋतू सुरू होतो त्या काळामध्ये आपल्याकडे कोकणात पण तांदळाची पेज, किंवा इनफॅक्ट कोकणामध्ये बऱ्याच वेळा सकाळचा नाश्ता ही तांदळाची पेजच असते. तोच प्रभाग, कारण कोकणातला तुम्ही जर का वातावरण पण ते बघितलं तर त्या काही एक्स्ट्रीम वातावरण तिकडे असतात. तर ह्या काळामध्ये जेव्हा ते थंड थंड वातावरण चालू असतं तर त्याला पोषक, जे वातदोषाला पोषक ही तांदळाची खीर आहे, किंवा ज्यांच्यामध्ये वातदोष मुळातच आहेत ते तांदळाची जी पेज असते, खीर नाही पेज, जी सकाळच्या पाण्याबरोबर त्याच्या बनवलेली असते, किंवा ज्याला इथे पॉरेज म्हणजे अगदी कमी तांदूळ पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुधाचं प्रमाण म्हणा किंवा आल्मंड मिल्कचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण टाकून ते तयार करतात. तिसरं म्हणजे किनवा, कारण किनवामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि वाताला आवश्यक असतं ते न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिशस, त्याला बिल्डिंग किंवा धातू बिल्डिंग त्याला म्हणतात, ते आवश्यक असतं, म्हणून किनवा इज गुड. आणि त्याच्यावरती थोडंसं फ्लेवरिंगसाठी काय टाकावं, तर शक्यतो शुगर न टाकता, रिफाईंड शुगर न टाकता मेपल सिरप इज फाईन, म्हणजे ओरिजिनल मेपल सिरप इज ओके. मोलॅसिस इज फाईन, मोलॅसिस कम्स फ्रॉम नॅचरल शुगर. आणि त्याबरोबर थोडंसं त्याला एक स्पाइसअप देण्यासाठी, वॉर्म स्पाइसिंग देण्यासाठी थोडीशी दालचिनी टाकावी. सो ही जस्ट क्विक ब्रेकफास्ट आयडियाज की सुरुवात आपल्या जेवणाची किंवा ब्रेकफास्टची आपण अशा प्रकारे करू शकतो. लंच कसा असावा, लंच आणि डिनर या काळात, तर लाईटली स्पाइस खिचडी, म्हणजे अगदी ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी नाहीत पण ज्याच्यात आपण नुसतीच काय म्हणतो
एक दालचिनीचा तुकडा, थोडंसं जिरं आणि त्याचबरोबर हिंग असं घालून थोडं लाईटली स्पाइस्ड असलेली खिचडी. आमच्याकडे आम्ही खिचडीमध्ये थोडासा कांदा घालतो का तो ओलसरपणा येतो खिचडीला, तर तो घालून त्याच्याबरोबर अगदी पातळ ताक म्हणा किंवा त्याबरोबर कोशिंबीर असेल एखादी, तर ती लाईटली खिचडी, त्याचबरोबर स्टीम व्हेजिटेबल्स बाजूला आणि किंवा रात्रीचे सूप्स हे सगळ्यात चांगलं या काळामध्ये, कारण ते तुम्हाला मॉइश्चर पण देतात शरीराला आणि त्याचबरोबर एक प्रकारचं न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतात. सूप्स आर एक्सलंट वेन इट कम्स टू द न्यूट्रिशियस टेक्स, कारण त्याचं त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचा अर्क काढलेला असतो त्यामध्ये. आता शक्यतो फूड्स आपण अवॉइड करण्यापेक्षा पण आपण आय से की कन्झ्युम इन मॉडरेशन. त्याच्यामध्ये रॉ सॅलड्स येतात आणि रॉ सॅलड्स एज आय एम मेन्शनिंग अगेन अँड अगेन, रात्रीची शक्यतो रॉ सॅलड्स खाऊ नका, कारण त्यांनी वात वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स, बऱ्याच लोकांना थंड कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते, ते टाळावं. किंवा थंड पाणी पिण्याची सवय असते. आता जेव्हा ऋतूमध्ये ऑलरेडी थंडावा असतो त्यावेळेला फ्रीज मधलं पाणी हे हे त्यासाठी पोषक नाहीये. आईस शक्यतो घेऊ नये. बीन्स का तर बीन्स हे ऑलरेडी वातकारक असतात, त्यामध्ये वात वाढवण्याची क्षमता जास्त असते, त्याच्यामुळे बीन्सचं प्रमाण कमी. आणि त्याचबरोबर फर्मेंटेड फूड मध्ये पण वात येतं, कारण ते जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस होत असते त्यावेळेला ते एरिएशन होत असतं आतमध्ये, तर त्यामुळे फर्मेंटेड फूडचं प्रमाण देखील कमी. म्हणजे इडली डोसा वगैरे हे जे प्रकार आहेत ते शक्यतो आपण जर का ते उन्हाळ्याच्या काळामध्ये खाण्याचा प्रयत्न केला तर इट्स गुड, पण तेच जर का तुम्ही थंडीमध्ये खाण्यासाठी खूप वापरायला सुरुवात केलीत किंवा स्पेशली या काळात, तर तुमचं गॅस आणि मग ब्लोटिंग आणि मग सारखे ढेकर येणं हा जो प्रकार असो हा काळामध्ये वाढू शकतो. म्हणून फर्मेंटेड फूड शक्यतो कमी आणि जे फ्रेश फूड आहे, लाईटली स्पाइस फूड, वॉर्म फूड हे जास्त. आता जनरल वाटा रिड्युसिंग रेमेडीज, म्हणजे ज्या लोकांमध्ये ऑलरेडी वात वाढलेला आहे किंवा वाताची प्रकृती आहे किंवा त्यांना जनरल एक मेंटेन ठेवायचं आहे या सीझनमध्ये, तर च्यवनप्राश हे सगळ्यात चांगलं इम्युनिटी बुल्ड करणारं मल्टीव्हिटॅमिन आहे आयुर्वेदातलं. च्यवनप्राशमध्ये बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन असतो की त्यात शुगर असते, मग आम्ही कसं घेणार, तर च्यवनप्राश हे विदाऊट शुगर देखील मिळतं. त्याच्यामुळे कुठल्याही चांगल्या ब्रँडचं विदाऊट शुगरचं च्यवनप्राश तुम्ही घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये इनर हेल्थ आणि इम्युनिटी मेंटेन करण्याची, कारण त्यात जवळजवळ 32-33 प्रकारच्या विविध औषधी असतात, तर ते सगळ्या सीझनसाठी किंवा खरं तर तीनही दोषांसाठी आवश्यक असणारे प्रकार त्यामध्ये घातले गेले आहेत. तर च्यवनप्राश इज कॉल्ड एज अ मल्टीव्हिटॅमिन ऑफ आयुर्वेद. सो जेव्हा तुम्ही ती सुरुवात करता तेव्हा स्पेशली सीझन ट्रान्झिशन मध्ये या गोष्टीला जास्त महत्व द्यावं की माझी इम्युनिटी वाढवण्याचं काम मी या सीझनमध्ये करेन. कारण या सीझनमध्ये तुम्ही नीट विचार केलात ना तर शक्यतो डिटॉक्सिफिकेशनचं पण जे आपल्याकडे पंचकर्म जे सांगितलं गेलंय ना, ते पण वसंत ऋतूमध्ये म्हणजे आपल्या स्प्रिंगमध्ये आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये शरद ऋतूमध्ये देखील सांगितलं गेलंय, कारण स्प्रिंगचं जेव्हा आपण डिटॉक्स करत असतो त्यानंतर मग तुम्ही नेक्स्ट सीझनसाठी प्रिपेअर्ड होता. म्हणून ती इम्युनिटी मेंटेन, इनर स्ट्रेंथ मेंटेन करण्याचं काम च्यवनप्राश करतो. आता काही जे ओरिजिनल वात प्रकृतीची लोक आहेत किंवा ज्यांच्यामध्ये वात वाढलेला आहे त्यांनी ह्याच्याबरोबर अश्वगंधेचं जर का सेवन केलं तेही चांगलं. अश्वगंधाला न्यूट्रिशियस किंवा टॉनिफाईड प्रॉपर्टीज देण्यासाठी अश्वगंधा हे शक्यतो फॅट बेसमध्ये घ्यावं, म्हणजे एखादं दुधाचा प्रकार किंवा तुपाचा प्रकार. जर का तुपाचा प्रकार मिळाला तर इथे आता ऍक्च्युली खूप चांगल्या चांगल्या कंपनीज आहेत. ऑर्गॅनिक इंडिया सारखी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अश्वगंधेचं तूप मिळतं, म्हणजे अश्वगंधा घी ज्याला म्हणतात किंवा लेहम ज्याला म्हणतात, ते पण तुम्ही खाऊ शकता. लेहम इज अ जेली. सो त्या प्रकारामध्ये देखील अश्वगंधा सेवन करू शकता. तर ते टिश्यू नरिशमेंटसाठी अश्वगंधेला तुम्हाला फॅट लागतं, ते फॅट बेस लागतो, ज्याच्यामध्ये ते तुम्ही अश्वगंधा कुठल्याही प्रकारे तुम्ही टॅबलेट हा खूप असा न्यू प्रकार आहे सगळा, त्याच्यावर माझा फार विश्वास नाही, परंतु आता हे जास्त सोपं आहे इकडे, लोकांना ते जास्त सोपं पडतं. पण शक्यतो ते सेवन करताना तरी दुधाबरोबर सेवन करावं. नंतर जेव्हा हळूहळू आपण हा विंटर सीझनकडे जाणार आहोत, विंटर सीझन ट्रान्झिशन करणार आहोत, हा बेस्ट सीझन आहे की तुम्ही स्वतःला क्लेन्स करणं. तुम्हाला काही फॅन्सी क्लेन्झिंग आणि डिटॉक्स आणि असं बाहेरच्या गोष्टी जर का करायच्या नसतील, कुठल्याही फॅन्सी प्रकार नसतील, तर अगदी सिंपल गोष्ट जी तुम्ही करू शकता, जो त्याला आपण सिंपल क्लेन्स प्रोग्राम म्हणतो घरात करायचा, तो म्हणजे त्रिफळा. त्रिफळा इज अ सिंपल होम क्लेन्स प्रोग्राम जे अगदी अगदी व्यवस्थित चांगलं डिटॉक्सिफाय करू शकतं तुम्हाला. बरीचशी लोक त्रिफळा आयुष्यभर घेतात छोट्या डोसमध्ये, कारण त्रिफळेचा डोस एका पर्टिक्युलर त्याची त्रिफळा इज सच अ ह्यूज, म्हणजे एक इतकं सुंदर तो जो फॉर्म्युला आहे आयुर्वेदातला, त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर डोस तुम्ही मॅनेज केला
तर ते डायरिया मॅनेज करतं आणि एका पर्टिक्युलर डोस नंतर ते कॉन्स्टिपेशन मॅनेज करतं. सो त्रिफळा इज गुड. त्रिफळा इज गुड फॉर ऑल 3 डिफरंट दोषास, म्हणजे त्रायदोषिक आहे त्रिफळा. त्याच्यात वात, पित्त आणि कफ तिघही मॅनेज करण्याची कपॅसिटी आहे. सो ते सिम्पल क्लेन्स प्रोग्राम म्हणजे रोज रात्री साधारण, आणि त्रिफळाला वर्क करायला साधारण 12-13 तास लागतात टू गेट द थिंग्स आउट ऑफ युअर सिस्टम. म्हणजे तुमचा जो वात बाहेर काढण्याचं जे काम त्रिफळा करतो, किंवा सकाळचं जे एलिमिनेशन असतं त्याच्यामध्ये बाहेर काढण्याचं जे काम करतं, त्याला साधारण 12-13 तास लागतात त्रिफळाला. त्याच्यामुळे साधारण 5:30-6च्या सुमारास समजा त्रिफळेचा 1 चमचा गरम पाण्यातनं घेतला तर इट्स अ गुड स्टार्टअप क्लिन्सिंग प्रोग्राम दॅट यू कॅन डू, आणि यू कॅन स्टार्ट रिज्युव्हेनेटिंग युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. आता पुढचे जे महिने आहेत ते म्हणजे आपले विंटरचा जो महिना आहे तो आपला नोव्हेंबर टू मार्च, जो विंटर ट्रान्झिशन आहे. आता ह्या काळामध्ये तुमचा संचय देखील कफाचा असतो, जो पुढच्या सीझनसाठी असेल. म्हणजे जो आपला वसंत ऋतू आहे, त्या वसंत ऋतूमध्ये ॲग्रेशन ज्याचं असतं ते असतं कफाचं, पण त्याचा संचय जो असतो तो आधीच विंटरमध्ये सुरू होत असतो, नोव्हेंबर टू मार्च काळामध्ये. आणि त्याच काळामध्ये प्रकोप हा देखील कफदोषाचा असतो. ज्याप्रमाणे आपण वातदोष बघितला तो आपल्या पहिल्या म्हणजे प्री फॉलमध्ये, तसाच विंटर मधले जे नोव्हेंबर टू मार्च महिने आहेत, किंवा नोव्हेंबर एंड टू मार्च रादर आपण वी कॅन से दॅट, त्या काळामध्ये सगळ्यात जास्त संचय आणि प्रकोप हे दोनही कफाचे असतात. त्यामुळे शक्यतो डिसेंबर नंतर हळूहळू त्याच्या अनुषंगाने किंवा त्याला पोषक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा त्याला वाढवणाऱ्या पण शक्यतो त्याचं छान पोषण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तो आपल्या या आहारामध्ये घालण्याची किंवा त्या आहारामध्ये घेण्याची आवश्यकता असते. तर सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात चांगली गोष्ट जी आपण विंटर सीझन मध्ये करू शकतो ती म्हणजे आपली जी पृथ्वीची जी एनर्जी असते ना, जसं बाहेरचं वातावरण सगळं थंड असतं, बाहेरचं वातावरण थंड असल्यामुळे जी भूमिदेवता आहे किंवा जी भूमी आहे किंवा अर्थ आहे ती आपली जी एनर्जी असते ती रिअब्सॉर्ब करत असते आपल्यामध्ये, ती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करते त्या काळात. कारण ते पुढच्या येणाऱ्या वसंत ऋतूसाठी तिला ते वापरायचं असतं, की आपण आता नवीन नवीन गोष्ट जन्माला घालायची असते, तर ती त्या गर्भामध्ये साठवून ठेवत असते ती एनर्जी. तसंच आपल्या शरीरात देखील बाहेर वातावरण थंड असल्यामुळे आपल्या शरीराचा जो ज्याला आपण जठराग्नी म्हणतो किंवा डायजेस्टिव्ह फायर म्हणतो, तो जठरांगी बऱ्यापैकी सेव्ह केलेला असतो आतमध्ये. त्यामुळे कफाच्या सीझनमध्ये म्हणजे विंटरच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी भूक लागत असते आपल्याला. तुम्ही जर का पित्ताच्या सीझनचा विचार केलात, म्हणजे ग्रीष्म ऋतूचा विचार केलात, तर ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला भूक कमी लागते. परंतु त्याच्या बरोबर उलट म्हणजे जेव्हा आपण शरद ऋतू टू शिशिर ऋतू, म्हणजे शिशिर ऋतूमध्ये किंवा विंटरमध्ये सगळ्यात जास्त भुकेचं प्रमाण असतं, की आपला फायर खूप चांगला असतो, जे खाल तुम्ही पचवाल असा प्रकार असतो आपल्या कफाचा. त्याच्यामुळे त्याच ऋतूमध्ये देखील म्हणजे क्रिसमस आणि थँक्सगिव्हिंग हे सगळ्या गोष्टी असतात ते आपण व्यवस्थित पचवू शकतो. जे काय व्यवस्थित तुमचं जर का डायजेशन असेल तर ते पचवण्याची शक्यता असते, म्हणजे आपल्यामध्ये क्षमता असते. म्हणून दिस इज द बेस्ट सीझन टू प्रिझर्व, म्हणजे ती प्रिझर्व केलेली असते एनर्जी, त्याच्यामुळे तुम्ही त्या काळामध्ये व्यवस्थित खाऊ शकता. परंतु त्याचबरोबर व्यायाम, त्याचबरोबर ग्राउंडिंग हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे टाइम टू ग्राउंड, जेव्हा तुम्ही खाताय ते थोडं पचवून आपला ग्राउंडिंगचा सीझन असतो. कारण कफ जेव्हा वाढतो शरीरातला, खूप एक्सेसिव्ह कफ व्हायला लागला की शरीरामध्ये लथार्जिनेस येणं किंवा एक प्रकारचं आळस येणं किंवा उमग येणं, त्याचबरोबर तुम्हाला सारखं असं डिप्रेसिव्ह वाटणं. ऑलरेडी बाहेर उन्हाचं प्रमाण कमी आहे, सूर्य जास्त दिसत नाही, डायरेक्ट सनलाईट नाहीये, बाहेर पडणं नाही, त्याच्यामुळे व्हायटमिन डी ऑलरेडी कमी होत असतं. त्यामुळे या काळात तुमचं ग्राउंडिंग व्यवस्थित पाहिजे, आहार व्यवस्थित पाहिजे. त्याचबरोबर काही बेसिक न्यूट्रिशन म्हणजे त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आलं, व्हायटमिन डी आलं. व्हायटमिन डीचं प्रमाण थोडंसं या काळामध्ये शक्यतो 1000 पेक्षा डबल करणं, म्हणजे 2000-3000 डिपेंडिंग अपॉन द नीड. तर या 3 ते 4 महिन्यामध्ये व्हायटमिन डी घेणं आवश्यक असतं, कारण ते तुम्हाला तुमच्या शरीराला काही गोष्टींचं पोषण वाढवतात. त्यामुळे दिस इज द सीझन वेअर यू हॅव टू फोकस ऑन द कफ बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटीज. आता कफाची प्रॉपर्टी आपण बघितली. कफाची प्रॉपर्टी मुख्य काय तर भूतत्व आणि त्याचबरोबर जलतत्व हे एकत्र जेव्हा येतं त्यावेळेला तो कफदोष तयार होतो. मग भूतत्व आणि जलतत्वाची प्रॉपर्टी काय तर भूतत्व आपल्याला माहिती आहे हेवी असतं, अर्थ आहे ती शेवटी. सो वेट, कोल्ड आणि हेवी म्हणजे ओलसरपणा, ज्याच्यामध्ये थंडावा आणि त्याचबरोबर जडत्व हे एकत्र येतं. म्हणजे इट्स अ क्लासिक कॉम्बिनेशन ऑफ आपल्या ज्याला म्हणतो ना आपण आळस. जर का खूप जास्त प्रमाणामध्ये ते कफ वाढलं तर आळस हा त्या काळामध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला असं वाटतं कुठे जाऊ नये बाबा, थंड घरातच बसावं. सो
पण आपल्या कफाची जी प्रॉपर्टी आहे, जेवढं वात महत्वाचं आहे, जेवढं पित्त महत्वाचं आहे, तेवढंच कफ देखील शरीराला तेवढाच महत्वाचा आहे. ह्या एका विदाऊट कुठलाही दोष शरीरात नसताना काम होऊ शकत नाही शरीराचं. त्याचे पर्टिक्युलर त्याला एक कामं दिलेली आहेत शरीरात करायची. तर कफाचं काम काय आहे शरीरातलं, तर रिप्रोडक्शन, म्हणजे जे आपलं ओव्हरऑल आपलं जे युट्रस हेल्थ म्हणतात किंवा ओव्हरऑल जेनायटल हेल्थ, जी पुरुषांची आणि बायकांची, ते दोन्हीही हा कफदोषावरती असतं. त्याचबरोबर लॅक्टेशन, म्हणजे बायकांचं जे पोषणाचं जे काम असतं, लॅक्टेशनचं दूध पाजण्याचं जे काम असतं, तर ते लॅक्टेशनचं काम. त्याचबरोबर आपल्या शरीरातलं सलायवा, ज्याच्यात कोल्ड आणि वेट प्रॉपर्टी असते, ती सलायवाचं प्रोडक्शन, म्युकसचं प्रोडक्शन. म्युकस मेम्ब्रेन आपल्या शरीरात नसतील तर बरेच प्रॉब्लेम सुरू होतात, ज्यामध्ये अगदी स्टमक इरिटेशन पासून ते सगळंच, किंवा ॲलर्जीचं प्रमाण वाढणं वगैरे हा जो प्रकार असतो. तर म्युकस जेव्हा ॲलर्जीच्या काळात सुरू होतो, त्याचं कारणच हे आहे की ती नॅचरल गोष्ट आहे आपल्या शरीरातली त्याचं एक रिॲक्शन देण्याची. जेव्हा ते इरिटंट्स येत असतात, आपल्या नाकातोंडात जात असतात, तेव्हा द बेस्ट वे फॉर द बॉडी इज टू क्रिएट द म्युकस अँड टेक देम आउट. शिंकून खोकून जे बाहेर काढण्याचं जे काम असतं, हे म्युकस ते प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करत असतं. युरिनेशनचं जे काम आहे ते देखील कफावरती असतं. मेन्स्युरेशनचं जे काम आहे बायकांमध्ये, मेन्स्ट्रुएशन सायकलचं पण ज्या मेंटेनन्स आहे तो सगळा कफ मॅनेज करत असतो. तर ह्या काळामध्ये तुम्ही जेवढा बाकीचे दोष इम्पॉर्टंट आहेत, तेवढाच कफ दोष देखील इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर कफाला ज्याला म्हणतो ना आपण इन्क्रीज, म्हणजे जो कफ वाढवणाऱ्या टेस्ट कुठल्या आहेत, त्याला आपण खूप जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर कफ हा 100% वाढणार. तर कफाला वाढवणाऱ्या टेस्ट म्हणजे सॉल्टी, कारण सॉल्ट, जेव्हा खारट पदार्थ तुम्ही बघतो त्याच्यात काय असतं, तर पाण्याचं प्रमाण. जेव्हा मीठ आपण बाहेरून जर खूप हाताला जर का असं तुम्ही चुरघळलं, म्हणजे आपल्या हातावरती समजा त्या मिठाचं 2 बोटांमध्ये चुरघळून पाहिलं, तर मीठ हे आतमध्ये थोडंसं ऑइलीनेस देतं बोटाला, त्याचबरोबर पाणी पण सोडतं. त्याच्यामुळे खारट ही चव, त्याचबरोबर खूप आंबट चव. आंबट चवीमध्ये दोन्ही असतात, पाण्याचं पण प्रमाण असतं आणि फायरचं पण प्रमाण असतं, म्हणजे अग्नीचंही प्रमाण असतं. आणि त्याबरोबर स्वीट चवीमध्ये, गोडामध्ये 100% पाण्याचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे फूड सच एज सॉल्ट किंवा सॉल्टी प्रिझर्व फूड असतात ना, बरीचशी कॅन फूड्स आणि खूप असं काय म्हणतात त्याला, खूप सॉल्ट असणारे जे फूड्स असतात, किंवा अगदी आंबट फळं किंवा सिट्रस फळं, लिंब आणि त्याचबरोबर ऑरेंज ज्युसेस आणि हे सगळा जो प्रकार असतो तो. आणि त्याचबरोबर रिफाईंड शुगर. तर रिफाईंड शुगरपेक्षा, रिफाईंड शुगर आधी पहिल्यापासून आपल्याकडे नव्हतीच. हा नवीन झालेलं जे काही भाग आहे, जो इंडस्ट्रियलायझेशनमुळे झालेला भाग आहे रिफाईंड शुगरचा. मग त्या रिफाईंड शुगर शक्यतो तुमची चव ती वाढवत किंवा रात्र कफाचं प्रमाण वाढवत असतं. त्यामुळे शक्यतो आपल्याकडे जे प्रकार केले जायचे ते खूप डोकं चालवून केले जायचे, की रिफाईंड शुगरच्या ऐवजी दुसरं काहीतरी वापरायचं, ते नाही वापरायचं, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वापरायचं. तर युजली रेकमेंडेड डाएट काय आहे या काळामध्ये किंवा विंटर काळामध्ये, सगळ्यात बेस्ट रेकमेंडेड डाएट की जे आपल्याला ॲग्रिवेट करणार नाही वाताला, परंतु म्हणजे ड्राय करणार नाही जास्त शरीराला, पण ते कफ देखील क्लिअर करेल. म्हणजे कफाचं एक्सेसिव्ह जे पाण्याचं प्रमाण आहे ते कंट्रोल करेल. ते काय असू शकतं, तर परत माइल्डली स्पायसी पदार्थ, थोडेसे सॉल्टी, ज्याच्यामध्ये सॉल्ट खूप जास्त नाहीये ते, परंतु नरिशिंग पण पाहिजे बॉडीला, म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नरिशमेंट मिळाली पाहिजे. आणि असे प्रकार की जे कफ क्लिअर करू शकतं, पण वातदोषाला मात्र ॲग्रिवेट करणार नाही. कारण कफ क्लिअर करण्यासाठी आपण वापरतो या जास्त ड्राय गोष्टी, पण तुम्ही खूप ड्राय गोष्टी वापरण्याचा प्रयत्न केला तर ते वातकारक प्रकृतीला किंवा वाताला जास्त योग्य नाही, कारण ते वाताला ॲग्रिवेट करेल. सो बॅलन्स इट आउट बाय इटिंग द राईट फूड. आणि अगेन इफ यू ट्राय टू सी की आपल्याकडे जे प्रकार दिले गेले आहेत त्या काळामध्ये, की ज्या गोष्टी, आपल्या तर कुळथाचं पीठ असेल, कुळथाची पिठी किंवा गरम गरम पिठलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी त्या पर्टिक्युलर काळामध्येच आपल्याला सांगितल्या की त्या खाव्या. तर त्याचं कारणच ते की ते त्या ऋतूंप्रमाणे खाणं दिलं गेलंय. नंतर आता ब्रेकफास्ट आयडियाजचा आपण विचार केला की या थंडीच्या दिवसामध्ये काय काय खाऊ शकतो बाबा आपण. तर कॉर्नमील, इथे आपल्याला ते कॉर्नमील सहज ज्याला आपण इनफॅक्ट आपल्याकडे जी काय म्हणतात त्याला, एक मक्याची भाकरी करायचे, आपल्या इंडियामध्ये ती मक्याची भाकरी करण्याची पद्धत असते. त्याचबरोबर इकडे कॉर्नमील हा प्रकार किंवा पोलॅन्टा म्हणतो ना आपण त्याला, तर तो दिला जातो. तर त्याच्यामध्ये आता ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते की थाईम टाकलंय. सो थाईम इज अगेन अ वॉर्मिंग स्पाइस. सो पोलॅन्टा बरोबर थोडेसे वॉर्मिंग स्पाइसेस, आणि पोलॅन्टा तुम्ही गोडसर पण करू शकता आणि तुम्ही सेव्हरी पण करू शकता. तर त्याच्यामध्ये थोडंसं वॉर्मिंग स्पाइसेस मध्ये सिनेमन टाकायचं, किंवा त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर अगदी
काय म्हणतात त्याला, क्रश्ड रेड पेपर थोडंसं, त्याचबरोबर ऑल स्पाइस ज्याला म्हणतो ना आपण, की इटालियन सीझनिंग, ऑल स्पाइस, ते तुम्ही टाकू शकता. नंतर बार्ली हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे कफकारक, एक तर दोषांसाठी वापरायला, आणि त्याचबरोबर ज्यांचा कफ वाढलाय किंवा कफ बॅलन्स करण्यासाठी बार्ली हे ग्रेन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बार्लीचं मुख्य तत्व काय, तर बार्ली ही वृक्ष आहे, त्याच्यामुळे बार्ली शरीरातलं एक्सेसिव्ह पाणी आहे ते काढायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे बार्लीचं सॅलड हा जो खूप ऑफकोर्स खूप जास्त प्रमाणात नाही, कारण वात इन्क्रीज नाही करायचं आहे आपल्याला, तर बार्लीचं सॅलड तुम्ही करू शकता सकाळचं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सेवरी राईस आयटम, गोड नाही, म्हणजे आपण ज्याला नारळी भात वगैरे हा प्रकार नाही, परंतु एखादा सेवरी कुठला तरी छान फोडणीचा भात असू दे सकाळच्या ब्रेकफास्टला, किंवा मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं गार्लिक वगैरे टाकून आपण फोडणीच्या भातात वेगवेगळ्या प्रकारचे करतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कफाच्या काळामध्ये फोडणीचा भात करत असता त्यावेळेला तुम्ही थोडंसं त्याच्यात थोडं कांदा जास्त, गार्लिक जास्त, हे प्रकार तुम्ही टाकू शकता. आणि त्याला थोडंसं क्लव्स आणि म्हणजे दालचिनी आणि लवंगाची फोडणी द्या. हे जे प्रकार आहेत ते आपण, किंवा कढी समजा तुम्ही कुठल्या तरी एका पर्टिक्युलर दिवशी केली, तर कढी शक्यतो रात्री न करता सकाळची करायची, आणि सकाळच्या कढीला लवंग, दालचिनी, मिरे, त्या जे आपण मोहरी जिरे घालतोच, पण त्याबरोबर लवंग, दालचिनी, मिऱ्याची फोडणी देऊन बघा, तर इट गिव्स यू अ डिफरंट टेस्ट. कारण मेथी थोडी ड्राईंग असते म्हणून मेथी देखील कढीमध्ये वापरली जाते, का तर मेथीमधनं ते जे कढीचा जो ऍस्ट्रिंजंट म्हणजे तो कफकारक भाग असतो, त्या कफकारक भागाला थोडंसं कंट्रोल ऍस्ट्रिंजंट करण्यासाठी म्हणून हे स्पायसेस वापरले जातात. आता सगळ्यात चांगला आयडियल टाइम आपले जे ज्याला आपण म्हणतो ना डिंकाचे लाडू खाणं, डिंक मेथीचे लाडू, हे आपण आपल्या कफकारक भागामध्ये, कफकारक महिन्यांमध्ये, म्हणजे अगदी डिसेंबर पासून ते मार्च पर्यंत, त्या भागामध्ये तुम्ही या काळामध्ये ते डिंकाचे लाडू करून घरी ठेवू शकता. कारण डिंकाच्या लाडवामध्ये आपण साखर टाकत नाही, ते गुळावरती असतात, किंवा तुम्ही त्याच्याऐवजी मोलॅसेस टाकून बघा, त्याने डिंकाचे लाडू वेगळे होतात. सो किंवा नुसतं विदाऊट साखरेचा वगैरे न उपयोग करता, समजा आपण त्याच्यात थोडंसं मध टाकलं, किंवा मधाच्या ऐवजी आपण खारीक टाकतोच, खारीक, किंवा त्याबरोबर ओलं डेट्स टाकले तरी पण ते चालतील, डेट्स लाडू पण करू शकता. पण एडिबल गम म्हणजे डिंक ह्या काळामध्ये खाण्याचं कारणच ते असतं की कफाचा पिरियड असतो, डिंक हा एस्ट्रिंजंट आहे, आणि म्हणून ते तुमचे धातू धरून ठेवण्यासाठी, त्याचं प्रमाण न वाढवण्यासाठी म्हणून एडिबल गम किंवा डिंकाचे लाडू खायला सांगतात त्या काळात, त्या आपल्या थंडीच्या काळामध्ये. आता लंच आणि डिनरला होलसेल एक चांगलं व्यवस्थित जेवण असावं, कारण या काळामधले आपला जठराग्नी छान असतो, खाण्याची शक्यता, पचवण्याची क्षमता असते. म्हणून फक्त एवढंच आहे की लिमिट इंटेक ऑफ कोल्ड, वेट अँड स्वीट फूड्स. खूप जास्त गोडावर ताव नाही मारायचा. जास्तीत जास्त आयटम्स जे फ्रीज मधले किंवा फ्रीझर मधले असेल ते रेडी टू ईट मील करण्यापेक्षा, आपण घरी असतो त्या काळात, युजली आपण छान खूप जास्त बाहेर कुठे पडत नाही, म्हणून घरातलं एक सात्विक जेवण जेवावं. आणि शक्यतो रात्री कफाच्या पिरियडमध्ये न जेवता थोडंसं आधी जेवून पित्ताच्या पिरियडमध्ये आपण रात्रीचा जो भाग आहे तो फक्त गप्पा आणि आपलं जे काय तुमच्या नवडी आहेत, किंवा ज्या तुम्हाला तुमच्या आवडींप्रमाणे वाचायला आवडत असेल, गायला आवडत असेल, जे काय प्रकार तुम्ही रात्री करू शकता ते तुम्ही रात्रीच्या काळासाठी ठेवावेत, पण शक्यतो जेवण लवकर. सगळ्यात चांगला पिरियड आहे एन्जॉय स्पायसी आणि वॉर्म टी. आणि स्पायसी म्हणजे नॉट तिखट स्पायसी, स्पायसी इज द वॉर्मिंग स्पायसी विच गिव्ह द लाईक वॉर्मथ टू युअर बॉडी. मग त्याच्यामध्ये ऍपल सायडर येतं, थोडंसं दालचिनी टाकलेलं ऍपल सायडर घेऊ शकता, किंवा त्याचबरोबर एक चार लेमन जिंजरचा टी. आपल्याकडे इतक्या प्रकारचे टीज अवेलेबल आहेत आता, ते तो आपण घरी पण करू शकतो, आणि त्याचबरोबर बाहेर ऍपल सायडर मध्ये थोडंसं सिनेमन टाकून ते वॉर्म करून घेऊ शकता. cup of hot cocoa. This is an exceptional thing, but cocoa comes during this time. So why not just take hot cocoa without sugar किंवा थोडंसं गूळ, किंवा त्याच्याबरोबरीने तुम्हाला आवडत असेल तर हनी टाकून घ्या. सो इट्स अनदर गुड सीझन टू एन्जॉय द हॉट कोको. आणि हे दिस इज अनदर व्हेरी गुड रेमेडी टू कंट्रोल द कफ ओव्हरऑल, किंवा कफ सीझन मध्ये घेण्याची, ज्याला आपण त्रिकटू म्हणतो. त्रिकटू म्हणजे स्पायसी, किंवा ज्याला आपण तीक्ष्ण रस म्हणतो, किंवा तिखट रस म्हणतो. सो त्रिकटू म्हणजे 3 स्पायसी, त्याच्यात लॉंग पेपर म्हणजे आपली पिंपळी, ब्लॅक पेपर म्हणजे आपलं मिरी, आणि ड्राय जिंजर म्हणजे सुंठ. सो पिंपळी, मिरं आणि सुंठ याचं कॉम्बिनेशन असतं. ते सगळीकडे आहे, बाजारामध्ये अवेलेबल असतं, ऑनलाईन अवेलेबल आहे, तुम्ही घरी करू शकता. ते युजफुल फॉर एनी काइंड ऑफ कोल्ड्स, coughs, nasal drips,
पुअर सर्क्युलेशन जरी असेल, आमच्याकडे हे कायम घरामध्ये थोडंसं मधामध्ये कालवून ठेवलेलं असतं, कारण बऱ्याच लोकांना ते थोडं स्पायसी लागतं किंवा मुलांना पण द्यायचं असेल तर ते मधामध्ये कालवून मग त्याचं चाटण घेणं हे योग्य. तर ते थंडी सुरू झाली की त्याची चाटणं असतात, ते चाटण तुम्ही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. इट्स अ गुड रेमेडी फॉर कंट्रोलिंग द विंटर. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला बाहेर पडता येत नाहीये वॉकसाठी, बाहेर जाता येणार नाहीये किंवा खूप थंड असेल तर वी कॅनॉट स्टेप आउट ऑफ द हाऊस, सो इंडोर योगा आपल्याकडे श्रीकाकांचा क्लास आहे, तो रेग्युलर करणं. वेगवेगळे आता अंजली मेडिटेशन शिकवते, त्याचबरोबर अनघाताई घेतात. सो मेक शुअर यू अटेंड दोज डिफरंट मेडिटेशन क्लासेस, इंडोर क्लासेस, योगा क्लासेस. कीप युअर सेल्फ हेल्दी. आणि डेली मेडिटेशन इज द मस्ट बिकॉज दॅट कीप्स यू ग्राउंडेड थ्रू आउट, स्पेशली ड्युरिंग द कफ सीझन, ज्याच्यामध्ये एक मलिनता येण्याचा भाग असतो आपल्या आपल्या शरीराला म्हणा किंवा आपल्या मेंदूला. तर ते अवॉइड करण्यासाठी म्हणून डेली मेडिटेशनचा उपयोग या काळामध्ये करावा. सो ॲज आय मेन्शन, आता हा आपण 2 सीझन इकडे बघितलेत, तर ह्याच्या पुढे स्प्रिंग आणि समरसाठी आपण मार्चमध्ये भेटूया. थँक्स अ लॉट. थँक्यू अलका, खूप छान माहिती होती आणि अगदी आत्ता सगळ्यांना ही अंमलात आणण्यासारखी माहिती आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत. हाऊ अबाउट अश्वगंधारिष्ठ? अश्वगंधा अरिष्ट इज फाईन. अरिष्ट इट्स अ मेडिकेटेड वाईन. या. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज ग्राउंडिंग अँड हाऊ टू डू इट? ग्राउंडिंगचा अर्थ होतो की जेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये वात वाढलेला असतो ना शरीरातला, खूप जास्त विचार असतात आणि आपल्याला माहिती नाही की आता मी त्याचं कंट्रोल कसा करू शकतो, तर अशा वेळेला आपल्या शरीराला एक थोडंसं जडत्व देण्याची आवश्यकता असते, म्हणजे एक प्रकारचं नरिशमेंट देण्याची आवश्यकता असते. तर त्याच्यामध्ये काही ग्राउंडिंग, वन ऑफ द थिंग यू कॅन डू ग्राउंडिंग इज द मेडिटेशन, की मेडिटेशनमुळे आपण विचार कंट्रोल करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये खूप एक्सेसिव्ह वात आहे आणि त्यांना ज्याला आपण म्हणतो ना की एक जडत्व आणण्याची आवश्यकता आहे, की त्यांना खेचून परत मागे आणण्याची आवश्यकता आहे, तर अशा लोकांना युजली गुडूची रेकमेंड केलं जातं की गुडूची तुम्ही रेग्युलर घ्या, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी पण वाढेल आणि एक प्रकारचं त्याला आपण आता ग्राउंडिंग हा इकडचा शब्द आहे, पण इट्स बेसिकली टू कंट्रोल युअर थॉट्स, टू ब्रिंग इट बॅक टू द नॉर्मल. कॅन यू प्लीज सजेस्ट वेअर टू बाय त्रिफळा अँड अश्वगंधा पावडर्स? सो मी स्वतः म्हणजे माझं रिलायबल सोर्स 2 आहेत, एक तर बॅनियन बोटॅनिकल्स आणि दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक इंडिया, किंवा देर आर मल्टिपल, म्हणजे बऱ्याच कंपनीज आहेत, पण द वन विच आय ट्रस्ट मोर किंवा मोस्ट ऑफ द होलिस्टिक प्रॅक्टिशनर ट्रस्ट हिअर इज द बॅनियन बोटॅनिकल्स. ओके. आणि तू हे 2 नावं नंतर ग्रुपवर टाक, हा, म्हणजे ग्रुपवर टाकतो. लोकांना ती मिळतील. दुसरा प्रश्न आहे, दही किंवा कढी खाल्ली तर खोकला होतो आणि सायनस कंजेशन होतं, असं का होतं आणि यावर काही उपाय आहे का? व्हेरी गुड. सो दही आणि कढी हे कशाचे बनवलेले आहेत? आपल्या दुधाचे प्रकार आहेत. दुधाची प्रॉपर्टी काय आहे? तर दुधामध्ये ऑलरेडी बिल्डिंग प्रॉपर्टी असते, म्हणजे कफकारक असतं दूध. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्पेशली थंडीच्या काळामध्ये दह्याचे आणि दुधाचे प्रकार घेता त्यावेळेला तुमचं कफ वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आता तेच आपल्याला जर का रात्री ज्या वेळेला आपण म्हणतो ना की थंडीमध्ये तुला आता खोकला झालाय किंवा काहीतरी कंट्रोल करायचंय आपल्याला, तर ते दुधामध्ये हळद घ्यायला सांगतात. हळद आणि दूध एकत्र घे. सो ते बरोबर एकमेकाला मॅनेज करणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून सांगितलं गेलंय की हळद ही ऍस्ट्रिंजंट आहे, म्हणजे आतला जो एक्सेसिव्ह ज्याला म्हणतो ना एक ओलावा असतो तो वाढवणारी, आणि त्याच्यात जंतुनाशक तत्व असतात. पण काही लोकांसाठी हळद ही उष्ण पडते. तर ज्या वेळेला हे माहिती नसतं आपल्याला की ते झालेलं जे आहे ते कफामुळे झालंय की कुठलं इम्युन रिस्पॉन्सिबली बॉडी काम करते, म्हणजे कफाच्या अग्रेशनमुळे की इफ देर इज अ व्हायरस अटॅक. सो ते बॅलन्स करण्यासाठी म्हणून म्हणजे कफामध्ये म्हणजे दुधामध्ये आपण हळद उकळवून घेतो, म्हणजे हळदीचं दूध घेतलं जातं. सो या प्रॉपर्टीज मॅनेज करण्यासाठी ते दिलं गेलेलं असतं. सो टू आन्सर द क्वेश्चन, दही आणि कढी हे कफकारक असल्यामुळे तुम्हाला सायनसचा प्रॉब्लेम, म्हणजे पाण्याचं जे प्रमाण असतं शरीरातलं ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. आणि गौरी, तुला जर विचारायचं असेल तर यू कॅन अनम्यूट अँड आस्क. मला कळलं नाही काय लिहिलंय. CCS हॅट इज लॉंग पेपर असं लिहिलंय. Hello, can you hear हा me? हा.
सीसी नाही, लॉंग पेपर म्हणजे काय? मला वाटतं ते चुकून सीसी वगैरे झालं. लॉंग अच्छा. पेपर म्हणजे हा, काय? लॉंग पेपर म्हणजे आपण ज्याला पिंपळी म्हणतो ना. पण त्याला इथे इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लॉंग पेपर इज अन इंग्लिश वर्ड आणि आपला हो, मराठी शब्द हा पिंपळी. पिंपळी. ओके. आणि तर ते तुम्ही कुठे मिळेल? म्हणजे पावडर का काय? होल होल? पिंपळीची पावडर पण मिळते, पण होल पिंपळी हो. असेल ना ती आपण सहाणीवरती उगाळू शकतो. ओ, चहाणीवरती उघडू शकतो. ओके, ठीक आहे. ओके, थँक्स फॉर द इन्फो. वंडरफुल वंडरफुल प्रेझेंटेशन. थँक्यू. कारण मागे तुम्ही केलं होतं ते आय मिस दॅट, बट आय थिंक आय गॉट एव्हरीथिंग दिस टाइम अँड आय विल कंटिन्यू वॉचिंग युअर नेक्स्ट सेशन ऑफ कोर्स. हो, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे, शीतोपलादी मध्ये त्रिकूट असते का? असतं सीतोपलादी. ऍक्च्युली पण सीतोपलादीचे बरेच फॉर्म्युलेशन्स आहेत, पण सीतोपलादी बेसिकली इज अ साखरेचं साखरच असते. आणि सीतोपलादी इतकं इंटरेस्टिंग आहे. आय एम ग्लॅड यू आस्क्ड रेखाताई. या काळामध्ये सीतोपलादी चूर्ण जेव्हा खोकला येतो ना बऱ्याच लोकांना, आणि तो ड्राय खोकला असेल, तो बाहेर पडत नाही, तर सीतोपलादीची प्रॉपर्टी काय की जेव्हा आपण ते मधातनं घेतो पहिल्यांदा, का उष्ण असतं सीतोपलादी, तर ते घेतल्यानंतर सुरुवातीचे काही सेकंड्स किंवा काही काळासाठी खूप जोराची ढास येऊ शकते, आणि ती येऊन त्याच्यानंतर मग ते शांत होतं. सो सीतोपलादी इज एक्सलंट फॉर या सीझन मध्ये पण. पुढचा प्रश्न आहे, कॅन त्रिफळा बी कन्झ्युम्ड ऑन अ डेली बेसिस? इफ सो, व्हॉट अबाउट क्वांटिटी? येस, यू कॅन डेफिनेटली. म्हणजे ऑफकोर्स मी तुमच्या, आता मला कंडिशन्स कोणाच्या काही माहित नाहीत, पण ऑफकोर्स यू कॅन टॉक टू युअर तुमच्या डॉक्टर्सशी बोला. पण त्रिफळाचं युजली इंटरफरन्स फार नाहीये. आणि छोटा डोस म्हणजे अगदी स्टार्टअप डोस तुम्ही समजा अगदी एक टीस्पूनचा जर का स्टार्टअप डोस असेल तर इट इज गुड. अंजली यांचा प्रश्न आहे की मेपल सिरप वर्सेस ब्राऊन शुगर. मेपल सिरप कम्स फ्रॉम द मेपल ट्रीज. ब्राऊन शुगर ही इकडच्या जे पाम शुगर असते, गुळापासून बनवलेली असते. शक्यतो इथे पाम शुगरला पण ते ब्राऊन शुगर सारखी दिसते किंवा ब्राऊन शुगर म्हणून असते. सो इट्स अ पार्ट ऑफ, इट कुड बी अ पार्ट ऑफ रिफाइंड शुगर. दॅट्स वाय मेपल सिरप जे प्रोसेस नाही, ओरिजिनल मेपल सिरप आहे, दॅट्स समथिंग यू कॅन, आय वुड प्रेफर दॅट ओव्हर द ब्राऊन शुगर. हा, म्हणजे मला फक्त साखरेला सबस्टिट्यूट काय काय आहेत हे होतं, पण ब्राऊन मेपल शुगर यू सिरप कॅन तुम्ही हॅव. मेन्शन नाही केलं, म्हणून मला मेपल सिरप विचारावंसं वाटलं. मेपल सिरप आहे. मेपल सिरप पेक्षा पण मोलॅसिस इज बेटर. ओके ओके, परफेक्ट. आणि थँक पाम शुगर पण तुम्ही वापरू शकता. पाम शुगर इज ऑल्सो ओके. हा, चालेल. थँक्स. मोलॅसिस जर सगळ्यांना माहित नसेल, म्हणजे काकवी ना मोलॅसिस म्हणजे. हा, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज गंथोडा? गंठोडा नाही बाबा मला माहिती. तू काहीतरी आता जे बोललीस त्याच्यात असा काहीतरी शब्द. पिंपळी ओ, गंठोडा इज पिंपळी माहित नाही मला. नाही, असं मला वाटतं. पिंपळी नाही, तू करटुली का काहीतरी म्हंटली का? तसं लॉंग पेपर इज, त्याला पिंपळीला लॉंग पेपर. पिंपळी गंठोडा ओके. आणि अजून एक कदाचित गंठोडा म्हणजे सुंठ असू शकेल. आय डोंट नो. नाही नाही, सुंठोडा म्हणतो आपण. कंटोला नाही, तू कंटोला का करटुली म्हणायचं होतं का तुला? हलका कंटोला का काहीतरी म्हंटलीस तू? कंटोळा नाही. नाही का? अच्छा. गुडूची हा एक शब्द वापरला. सो गुडूची इट इज फॉर ग्राउंडिंग मध्ये गुडुची म्हटलेला, राईट? काय आहे ते ऍक्च्युली? गुडूची म्हणजे गुळवेल. ओके, इज इट म्हणजे सम फॉर्म ऑफ मेडिसिन? हो, गुडूची इट्स अन आयुर्वेदिक हर्ब. गुळवेल ज्याला आपण म्हणतो ना, गुळवेल इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल दिली जाते. ओके ओके. आणि ते पण म्हणजे रोज कंझ्युम करायचं असतं का असं? इट डिपेंड्स की तुमचं आता म्हणजे आता प्रत्येकाची प्रकृती वेगळी ओके असते, पण बेसिकली इम्युनिटीसाठी गुळवेल देतात. ओके ओके, थँक्यू. आणि अजित नातूंचा प्रश्न आहे की त्रिफळा डू वी ओनली टेक व्हेन हेल्थ इज इम्पॅक्टेड, और कॅन वी टेक इट एज अ डेली प्रिव्हेंटिव्ह इट इयर कॅन बी लॉंग? टेकन एज अ डेली. म्हणजे माझ्या तर ओळखीमध्ये आहेत की जे लोक कित्येक वर्ष घेतात. त्रिफळा इज व्हेरी बेसिक, व्हेरी व्हेरी बेसिक क्लेन्सिंग एजंट. सो तो छोट्या डोसेजेस मध्ये तुम्ही रेग्युलर घेऊ शकता. इतर बरेच कॉम्प्लिमेंट्स आहेत अलका, तू ते नक्की बघ. एक प्रश्न आहे, हाऊ टू यूज दिस स्ट्रॅटेजी फॉर वात पित्त दोष? आता हे खूप पर्सनलाइज क्वेश्चन हा आहे. हा, तेच ते तुम्ही डायरेक्टली जास्त माहिती देऊन अलकाला विचारा, मग ती तुम्हाला जसं जमेल तसं उत्तर देईल. आणि फॉर डेली कुकिंग कॅन वी यूज जॅगरी फ्रॉम इंडियन स्टोर? मला खरं सांगायला गेलं तर जॅगरी इंडियन स्टोअर मधली ते फक्त प्रोसेस्ड किती कसं आहे ते पहा.
म्हणजे आता खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे गुळ मिळतात, पण शक्यतो तुम्हाला आपण जर का कार्बोहायड्रेटचं प्रमाण व्यवस्थित बॅलन्स करू शकत असू ना, तर तुम्हाला खूप गुळाची आवश्यकता नसते रादर. आणि स्पेशली उगाच अननेसेसरी आपल्याला तो गोड स्वयंपाक खायची सवय असते, कारण आपण इंडियामधनं आपण सगळेजण इकडे आलो आहेत, आपलं ते राहणीमान तिकडे झालंय, पण ते आपल्या त्या तिकडच्या भागानुसार झालेलं आहे. तर इथे शक्यतो आल्यानंतर इकडच्या वातावरणाला सुटेबल ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो अडॉप्ट कराव्यात. आणि असं नाही की आपल्याला इकडचंच कुकिंग करायला पाहिजे, आपल्या खूप चांगल्या चांगल्या इंडियन गोष्टी पण आहेत की जे आपण इकडे व्यवस्थित कुक करू शकतो. आणि आजकाल ते भारतात कमर्शियलायझेशन खूप झालंय गुळाचं, म्हणजे गुळाचं चहा, गुळाचं हे ते गुळाची पावडर, गुळाचं सगळं. तर ते पण विचार करण्यासारखं आहे की कुठला प्रकार वापरायचा, किती वापरायचा. आणि काही जणांनी विचारलंय की तुझा ईमेल ऍड्रेस, फोन नंबर मिळेल का? हो, मी टाकते इकडे, माझा वर्क ईमेल टाकते मी इकडे. हा, आणि नेहमीप्रमाणे आपण आपला ग्रुप आजच्या दिवस ओपन करूयात, म्हणजे तुमचे काही स्पेसिफिक कॉमेंट्स किंवा प्रश्न असतील तर अलका त्याला उत्तर देईल दिवसभरातून. थँक्यू सो मच. आणि आता पुढच्या आठवड्यात काय तारीख आहे पुढची? 21 आहे असं तर 22 तारखेला. अलका किंवा अंजली, तुम्हाला आठवतंय का आपलं पुढचं सेशन कुठलं आहे? काकांच्याकडचे आहेत ना कोणते? एक मिनिट बघते. मला वाटतंय आपण ते ग्रुपवर टाकूयात. आता थँक्यू सो मच सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. मला वाटतं आपल्याकडे 2 मिनिटं अजून आहेत, जर अनम्यूट करून कुणाला बोलायचं असेल तर. आणि मी आता रेकॉर्डिंग 22 तारीख आहे रविवारी. हा, तेच 22 तारखेला